भव्य आणि अगदी आपल्या सगळ्यांनाच हवीशी अशी स्पर्धा TDPL मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा मी स्वागत करतोय। माझ्यासोबतच कॉम्बॉक्स मध्ये जोडले गेले आहेत हर्षद मडवी सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत असणार आहे। मॅचच्या दिशेने आता आपण वळणार आहोत। दोन्हीही टीम्स विक्रांत केने प्रतिष्ठान आणि त्यांच्या सोबत आपण पाहत आहोत पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक या दोन्ही टीमसाठी सर खूप महत्त्वाची मॅच आहे। डू ऑर डायची ही लढत आहे। इथून जिंकलात तर आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये निर्माण राहील, पण इथून जर आपण सामना गमावला तर यदा कदाचित सीझन 6 ची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे ना। निश्चितपणाने दोन्ही टीमसाठी डू ऑर डाय, कारण की इथे जिंकलात तर खऱ्या अर्थाने तुमचा पुढचा प्रवास चालू राहील आणि इथे जर हरलात तर निश्चितपणे प्रवास थांबवावाच लागणार यात शंका नाहीये। धीरज भोईर मिस्टर 360 ऑन ग्राउंड, व्हेरी फर्स्ट बॉल। तर निळजे गावचे सन्माननीय दत्ता पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती या। आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने। धीरज भोईर तयार, पहिला बॉल स्विच केलाय सुमित ढेकळे, बाहुबली स्ट्रोक, पहिल्याच बॉलला अटेम्प्ट केलं, बॉलला पाठवून दिलंय सीमा रेषा पार, चौकार। लाइट बॉल होता या धीरज, पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, सुमित साडी लेफ्ट टू लेफ्ट का कॉम्बिनेशन आहे, स्क्वेअर लेग कडे बॉल चाललाय, टर्न केलाय, फिल्डर त्या ठिकाणी होते परंतु बनलेत प्रेक्षक, बॉल चाललाय दन करीत सीमा रेषा बाहेर, आणखीन एक चौकार, 4 रन। संगीत आपण ऐकतोय आणि डीजे मास्टर यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे। त्याच्या तालावरती देखील आपण नाचतोय, पण इथे गोलंदाजाला आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या बॅटिंगनी अगदी जणू काय घाम फोडलाय। चांगली गोलंदाजी करतात आणि त्या चांगल्या गोलंदाजीवरती देखील सुमित ढेकळेच्या 2 बॉलवरती 2 आलेले चौकार आणि दोन्हीही अगदी 360 म्हणायला हरकत नाहीये, विरुद्ध दिशेला आल्यात, एक पॉइंटच्या वरून तर एक स्क्वेअर लेगच्या वरती। बॉल तयार, पुन्हा एकदा धीरज भोईर, इथे देखील पहा थोडासा दूर ठेवला होता ऑफ स्टंप पासून देखील, बॅटर पासून देखील आणि खुद्द बॅट पासून देखील या बॉलला बाहेर ठेवलं जेणेकरून एक समाधानकारक वातावरण तयार व्हावं। धीरज भोईरला टप्प्याची अचूक जाणीव आहे, त्यामुळेच की काय एका मोठ्या बॅटर समोर चांगली बॉलिंग सध्या एक यंगस्टर करताना आपल्याला पाहायला मिळतो। मनीष सर ओव्हर द विकेट, पुढचा बॉल आणखीन एकदा पहा ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि पूर्णपणे शफल झाल्यानंतर सुमित त्या ठिकाणी मात्र काहीसा नाराज दिसून आला स्वतःच्या स्ट्रोक अटेम्प्ट वरती, कारण हे स्वाभाविक आहे। 2 चौकार आलेत आणि 2 चौकार आल्यानंतर जर 2 बॉल डॉट जात असतील तर ते कदाचित या अशा बॅटरसाठी दुर्भाग्यपूर्ण आहे असं म्हणूया आपण। 4 बॉल आतापर्यंत झालेत, 5वा बॉल घेऊन धीरज तयार, बॉलिंग मार्क वरती। इथे देखील पहा खोलात टाकला बॉल, पहिले 2 बॉल सो सुनार की एक लोहार की असं नेहमी म्हटलं जातं। पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार वाजवले जरूर सुमितने, परंतु त्यानंतर प्रत्युत्तर देत असताना दारावे गावचं नाव हे उज्ज्वल का आहे हे धीरज भोईरने स्वतःच्या गोलंदाजीमधून आतापर्यंतच्या 3 बॉलमध्ये साध्य केले। हाफ ट्रॅकर ऑन साइडला जागा बनवून खेळलेत आणि जागा बनवली म्हणजे रन मिळतील पूर्ण 4 आणि हा आलाय चौकार। सन्माननीय ओनर मयूरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतात, विनंती आहे दादा यावं आपण। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, सन्मान देखील आपल्या या ठिकाणी केला जाईल। यस, आलेल्या मान्यवरांचा नक्कीच सन्मान इथे होणं हे देखील गरजेचं आहे। सन्मान इथे झालाय मान्यवरांचा आणि आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
12 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले आणि त्यानंतर धीरजनी खूप चांगला कमबॅक केला आणि त्या कमबॅक करण्यामागचं कारण होतं त्याच्याकडे असलेले व्हेरिएशन्स. पहिला बॉल आपण पाहतो अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्यानंतर शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि पुन्हा एकदा सुमितने शेवटच्या बॉलवरती ओळखलं गोलंदाज काय करण्याचा प्रयत्न करतोय. शफल झाले, आतमध्ये आले, जागा बनवली आणि जागा बनवून अगदी फाईन लेगच्या वरून स्क्वेअर लेगच्या मधोमध या दोन्हीही क्षेत्ररक्षकांच्या मधून तो चौकार वसूल केला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर 12 धावा बिनगडीबाद आतापर्यंत पाहायला मिळतात आपल्याला. पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा दोन्ही संघ आणि त्यांच्या समोर विके प्रतिष्ठान या दोन्हीही संघांसाठी खूप महत्वाची मॅच आहे. का? कारण ही मॅच गमावली तर इथून या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व आपल्याला गमवावं लागणार आहे. काय घडतंय मॅच मध्ये पाहूयात. गोलंदाजी ट्रॅकवरती कुठल्या गोलंदाजाचा वापर होतोय, ज्या गोलंदाजांनी अधिराज्य गाजवलंय. अंगत येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी समोरच्या दिशेने ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, खोदून काढल्या बॉलला चेस सुरू आहे. खेळाडू येतोय, बॉल येतोय, चेस सुरू आहे दोघांमध्ये आणि ही चेस जिंकली आहे. खेळाडूने जिंकली आहे. बॉल थांबवलाय, थांबवण्याचा प्रयत्न जरूर केलाय पण पाहता पाहता तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा इथे धावून देखील कंप्लीट करण्यात आल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, चांगला स्ट्रोक आणि तेवढीच चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. बघा अगदी खोदून काढला होता पायावरती बॉल आणि चेस लागली होती. मिड ऑफ वरती खेळाडू तैनात, स्ट्रेट बाउंड्री रोप पर्यंत गेला. जीवाच्या आतंकनाने तो प्रयत्न केला आणि नक्कीच यश त्याला देखील मिळालंय. बॉलर तयार होते. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अंगद पाटील, इनामपुरी गावचा खेळाडू सातत्याने चर्चेत राहिलाय. एक छोटीशी स्पर्धा आणि छोट्या स्पर्धेपासून मोठ्या स्पर्धेपर्यंतचा प्रवास, छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर कसं यायचं हे दाखवून देणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो अंगद पाटील. अंगद पाटील आतापर्यंत धावा खर्च करून चाललाय. 2 बॉल इथून मात्र पाहायला मिळतो. आतापर्यंत एक वाईड बॉल च्या मदतीने टोटल या ओव्हर मध्ये 3. अंगदचा पुढचा बॉल फुलटॉस आहे. ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे फिल्डर पोहोचलेत तोपर्यंत एक सिंगल रन पूर्ण केली जाते. थोडस संभ्रम अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर आणि इथून मात्र बीमर हाताळला. यस, आणि बघा प्रेक्षकांची देखील गर्दी पाहायला मिळते आपल्याला. आणि का नसणार आहे ना, काय स्पर्धा इथे रंगते. प्रत्येकाने ज्या ताऱ्याला, ज्या सिताऱ्याला खेळताना पाहिलंय, प्रत्येकाने पाहिलं की मला याच्यासारखं खेळायचंय आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि ते पाहण्यासाठी प्रेक्षकांची देखील संपूर्ण गर्दी पाहायला मिळते. निजेचं हे मैदान आणि अनेक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते कारण की लाईनच्या बाहेर जो खेळाडू पहिल्या मॅच मध्ये थोडा शांत होता तो आता झाला आक्रमक. चौकारांची आता मात्र भाषा बोलताना पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाजांनी सातत्याने चुका केल्यात. यानंतर बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अंगदचा देखील राहिला पण त्या चेंडूवरती देखील इथे बरसलाय. खूप चांगला स्ट्रोक, खूप चांगली बॅटिंग करतात. पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळतोय. हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध अनेक वेळा आलेत परंतु आज TDPL मध्ये हे पहा, एक तुझी एक माझी. कारण एक चौकार मारल्यानंतर पुढच्या बॉलवरती स्वतःच्या बॉलिंग वरती कंट्रोल आणून त्याला दाबावं कसं हे मात्र अंगद पाटील दाखवून देतो. ठासून सांगतोय की ही मॅच अजूनही आम्ही पकडमध्ये ठेवली आहे आणि ही मॅच कुठे जाऊ देणार नाहीये. नक्की सर, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट अगदी प्रत्येक जण आपापल्या शैलीमध्ये इथे बेस्ट पाहायला मिळतोय. पहा आमचे पॅव्हेलियन्स पूर्णतः फुल झालेले पाहायला मिळतात. ऑन साइडला चाललाय बॉल, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. 38 सर्कलला बीट करून बॉल मागे जाईल तोवर दुसऱ्या रनचा कॉल दिला गेला होता. थ्रो मागे आला परंतु प्रथमेशने नकार देत असताना सांगितलं की फक्त एकच धाव घ्यायला हवी आपल्याला, अन्यथा धोका उद्भवू शकतो. हे पहा आमचे स्टँड्स या मैदानावरती खरं तर हरिभक्त परायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगणावरती हे बनलेलं हे स्टँड्स आणि या स्टँड्स मध्ये भरलेले आमचे हे लाडके प्रेक्षक. भरपूर ख्याती या स्पर्धेची आज आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल अंगद पाटीलचा प्रथमेश ठाकरेसाठी. अजून सेकंड लास्ट बॉल, पुढचा बॉल असेल फुलटॉस बॉल. आणखीन एकदा हाताळला आणि इथं षटकार मिळतोय. 6 धावा आल्यात आणि त्यासोबत मिळाला आणखीन एक बिमरचा इशारा. 6 धावा, 6 + 1 टोटल 7 रन.
रिव्ह्यू घेतला, चॅलेंज केला, नक्कीच चॅलेंज केला. तर जाऊयात आता आपण पुन्हा एकदा आपली सुसज्ज असलेली टीम GTC कडे. आणि तोवर आपण इथे मुख्य व्यासपीठावरती सन्मान घेणार आहोत. मयुरेशजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, चॅलेंजर स्पोर्ट्सचे पुरस्कर्ते आहेत. त्यांना देखील विनंती असणारे साहेब या, आपला देखील आपण इथे यथोचित सन्मान करत आहोत. तेजसजी पाटील साहेब, आपल्याला विनंती, आपल्या हस्ते आपण शुभ सन्मान करायचा आहे मयुरेश पाटील साहेबांचा. आणि येस, इट इज अ नो बॉल. नो बॉल आहे, नो बॉल आहे. बीमर बॉल हाताळला, सेकंड बीमर फ्रॉम द ओव्हर. आणि या दोन बीमर सहित इथे मात्र सत्कार सोहळा आपण पाहत आहोत. इथे मुख्य व्यासपीठावरती आपण सत्कार करत आहोत. मयुरेशजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, चॅलेंजर स्पोर्ट्स यांचे पुरस्कर्ते, ओनर, आणि त्यांचा आपण इथे यथोचित सन्मान पाहत आहोत. शेवटच्या बॉलला जोपर्यंत सुरुवात होईल तोवर सत्काराकडे आपण जाणार. चॅलेंज स्पोर्ट्सचे सन्माननीय सातत्याने काय घडतंय, सातत्याने घडतंय असं मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्यात. 29 धाव फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहेत. 2 बॉल अजूनही या ओव्हर मधील बाकी असतील आणि बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिकला आमंत्रण दिले गेले. पाहूया काय घडणार आहे. सातत्याने या संपूर्ण गोष्टींचा आढावा सध्या घेतला जातो. दोन्ही टीम पंच त्या ठिकाणी मात्र आपल्या भूमिकेवरती तटस्थ उभे असले पाहायला मिळतात. प्रथमेशने खूप चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला. नो बॉलची वाट न पाहता त्याने स्ट्रोकला अटेम्प्ट करणं आणि तो स्ट्रोक पूर्ण कंप्लीट करणं महत्त्वाचं समजलं. 7 धावा तिथे मिळाल्या. टीमची टोटल या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली जवळजवळ 29 या आकड्यावरती. 29 विदाउट एनी लॉस. खूप चांगला इथे सध्या आक्रमण सुरू असलेलं पाहायला मिळतंय. पॅरामाउंट RMC इन्फ्राटेकच्या माध्यमातून. ओ यावेळेस इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. ग्रेट नॉक बाय मिस्टर प्रथमेश ठाकरे. यासाठी तो ओळखला जातो. फ्री हिटच्या बॉलचा पूर्ण वापर आणि कोणत्याही प्रकारची ताकद न वापरता खेळलेला हा फटका देऊन जाईल सारण. अगदी आपण नजाकत पाहिली बॅटिंग मध्ये. थोडेसे शफल जरूर झाले बॉलच्या मेरिट वरती येण्यासाठी, बॉल रीड करण्यासाठी. आणि गोलंदाजासाठी पहा किती कठीण कार्य होतं. पहिला बॉल फेस करायचा आहे. ऋतिकला माहिती आहे 2च टाकावे लागतील. पहिला फेस करायचा, तो देखील फ्री हिट आहे. आणि फ्री हिटचा बॉल फ्री हिट सारखा स्ट्रीट करत असताना प्रथमेशच्या बॅटमधून अगदी लाजवाब, म्हणजे डोळ्यांचं पारणं फिटलंय या शॉटला पाहता पाहता. धावा झाल्यात 35. एका चेंडूचा खेळ अजूनही दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या शिल्लक असणार आहे. खरं तर हीच ओळख आहे या खेळाडूची. प्रथमेश ठाकरे जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतो संयमाने खेळतो, हे मात्र अनेक वेळा पाहायला मिळाले. इथे पहा स्विच करून खेळण्याचा प्रयत्न. फ्री हिटच्या बॉलवरती मात्र चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला, परंतु त्यानंतर स्वतःचा खेळाचा कंट्रोल मात्र हरवून बसलाय. आणि जाता जाता ऋतिकने मिळवून दिली ही विकेट. पहिली सफलता टीम VK प्रतिष्ठानसाठी. थोडासा निराश हताश चेहऱ्याने प्रथमेश मात्र आपल्याला त्याच्या एक्सप्रेशन हे स्पष्ट जाणवल्या होत्या, पाहिल्या गेल्या होत्या. ज्यावेळेस जसा स्विच झाला तसा मात्र कळून चुकलं होतं की आता विकेट आपली जाणार. त्यामुळे पहिल्याच चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन या मात्र स्पष्ट झाल्या होत्या. दिंग एक सामने गमावून आपापल्या प्रतिष्ठेची लढाई इथे लढताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे जिंकलात तर पुढचा आणखीन एक चान्स या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे. लढाई आहे ही, लढाई आहे. आणि अगदी हे मैदान नाही राहिले आता, तर हे कुरुक्षेत्र बनलंय मैदान. कारण इथे लढाई जिंकणं गरजेचं आहे. ही लढाई जिंकणं देखील तेवढंच गरजेचं असणार आहे, कारण आपलं अस्तित्व आणि ही अस्तित्वाची लढाई आहे. आणि जेव्हा लढाई त्या अस्तित्वाची होते त्यावेळी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ पाहायला मिळतो. ड्रोनचे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात सातत्याने मैदानाच्या अवतीभोवती. या ड्रोनची बारीक नजर असलेली आपल्याला पाहायला मिळते.
प्रेक्षकांची गर्दी किती आहे इथपर्यंत सगळ्या गोष्टी कॅप्चर केल्या जातात आणि हे विहंगमय दृश्य या रात्रीच्या अंधारमय वातावरणात ज्या फ्लड लाईट्स या ग्रीन ग्रासवरती पडल्यात त्याचं दृश्य हरिभक्त परायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगणावरती आपल्याला हे दृश्य पाहायला मिळते. खूप छान आहे. बॉलर तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती श्रवण. यावेळेस मात्र पहा ड्राईव्ह केले बॉल समोर लॉंग ऑफ कडे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो धीरज भोईर. हलक्या हाताने फक्त स्टिअर केलाय. सुमितला देखील माहिती आहे आता इथून डाव सावरणं गरजेचं आहे. पॉवर प्ले संपलाय. आता जसं सर आपण उल्लेख केला तो संयम दाखवणं इथून गरजेचं असणार आहे. नक्की आपल्या पाळ्यात आला आपल्या अंडर दी आय असला स्लॉट म्हटला जातो त्यात आला तर नक्की मारावा लागणार आहे. पण जर स्लॉट मध्ये नाहीये तर चांगल्या बॉलला सन्मान करणं हे देखील तर क्रिकेट आहे आणि क्रिकेटने हे शिकवलं चांगल्या बॉलवरती सन्मान खराब बॉलवरती प्रहार. दिस इज व्हॉट क्रिकेट इज ऑल अबाउट. ना निश्चितपणे सुमितला हे चांगलं माहित आहे. इथे पहा पुन्हा एकदा अलॉंग विथ द कार्पेट हा ना करता करता मिसअंडरस्टँडिंग मैदानावरती पाहायला मिळाली. मिसकम्युनिकेशन होतं आणि त्यामुळेच की काय हा जो संवादाचा अभाव मैदानावरती दिसून आला ना त्यामुळेच की दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. संवाद नव्हता. आपण संवादातला फक्त स काढला की त्यात थोडासा वाद निर्माण होतो पण सुमितनी नकारलं होतं आणि शॉट जसा बॅटला कनेक्ट झाला तसा कनेक्ट झाल्यानंतर पाहू शकतो आपण ऍक्शन रिप्ले बॅटर नक्कीच निघाले होते. धाव इथे कुठेही नव्हती. कुठल्याही प्रकारची धाव नव्हती. अगदी शॉट पॉइंट वरती खेळाडू तैनात सहज सोपा त्यांनी बॉल पकडलाय फेकी केली आहे विकेट गेली. अजून एक झटका लागतोय. पॅरामाउंट आरएमसी इन्फ्राटेक या संघाला लागतोय आणि आता इथून या झटक्यांपासून संघाला बाहेर काढावं लागणार आहे. चांगले फटके खेळावे लागणार आहेत. सुमी एका दिशेला आहेत. त्यांना माहिती आहे एक एंड आपण पकडून धरलाय. खराब बॉलवरती प्रहार करण्याची मातब्बर ताकद ती क्षमता ते स्किल ते टेम्परामेंट ते फटके हे सगळं आपल्याकडे आहे. अनेक वर्षाचा अनुभव आपल्याकडे देखील आहे. पण समोरून साथ देणं तो अँकर रोल खेळणं चांगल्या बॉलवरती सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करणं हे देखील आता करावं लागणार आहे. निश्चितपणे येणाऱ्या प्रत्येक बॅटरची आता जबाबदारी वाढली आहे कारण जबाबदारीने खेळणं हे फार महत्वाचं असतं आणि स्ट्राईकची वाट पाहतोय. इथे पहा ऑन साइडला स्लॉट मध्ये बॉल होता त्याला पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये 6 धावांकरिता हा डिपॉझिट करत असताना षटकार. चांगला स्ट्रोक अप्रतिम स्ट्रोक जसं आपण म्हटलं होतं अंडर दी आय. इथे डोळ्याच्या अगदी खाली हा बॉल स्लॉट मधला बॉल अगदी उल्लेख अप्रतिम केला हर्षद सर आपण देखील. स्लॉट मधला बॉल होता आणि आजच्या जमान्यात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्लॉटचा बॉल अगदी 11व्या क्रमांकाचा बॉलरही बॅटरही मारू शकतो तर ते आव्हान सोपं होतं. दर्शनसाठी सोपं आव्हान होतं. इथे देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु पंच आपल्या निर्णयावरती आहे ठाम. ते सांगतायत तुझ्या चुका त्या चुकांना मात्र मी दाद देणार नाही आणि हे सांगत असताना मात्र आणखीन एक डॉट बॉल खेळून चाललाय दर्शन पाटील. पहा मनीष सर ज्या वेळेस आपल्या सरळ बॅट मधून फटके निघतायत तर हे विरुद्ध दिशेने खेळणारे फटके हे मात्र आपल्या टीमसाठी डोकेदुखी बनणार यात तीळ मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा तयार होतो श्रावण डोंगरे बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. इथे पहा समोर खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज हवेत भरपूर वेळ बॉल राहिला विकेट कीपर बॉल पर्यंत पोहोचता बॉल हातातून निसटला आणि बॅकअप त्या ठिकाणी मात्र मिळते खुद्द प्रथमेश पाटील यांचं. परंतु ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 43 वरती 2 विकेट. जरूर सर 43 धावा लागल्या धाव फलकावरती आणि इथून करंट रन रेटचा विचार केला तो देखील अप्रतिम आहे. 4 क्रमांक 33.6 करंट रन रेट आहे आणि याच गतीने आपण चालत राहिलो तर नक्की आपला प्रोजेक्टर स्कोर जर आपण पाहिलात ना तर 90च्या वरती जाऊ शकतो आणि तशी करण्याची ताकद आहे दोन्ही बॅटर्सकडे. दर्शनच्या बॅटमधून जशी चांगल्या धावा येत आहेत आणि आता इथून विके प्रतिष्ठान या संघाला काय करावं लागणार आहे. या संघाला चांगली गोलंदाजी सातत्याने करावी लागणार आहे. एक नंबर
फक्त कॅमेरामॅन तिथे उपस्थित राहतील याची देखील आपण नोंद करा आणि त्यानंतर ज्या टू व्हीलर्स रस्त्याच्या मध्ये आपण पार्क केल्यात मित्रांनो सहकार्य करा प्लीज. तुमच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा अशक्य आहे. आतापर्यंत खूप चांगलं सहकार्य दिलंय, अजूनच तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती फेरबदल होणारच आहेत मैदानाच्या आतमध्ये. सूरज येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळी देखील अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॉल उडवला हवेमध्ये, गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली आणि इथे विकेटचं पतन होत आहे. एकही बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन ती पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करत नाहीये. पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे कारण आपण चांगल्या धावा बनवल्यात, 3 षटकाच्या अखेरीस 43 बनवल्यात. पार्टनरशिप बिल्ड होत नाहीये पण कौतुक करावं लागणार आहे विकेट प्रतिष्ठानच्या गोलंदाजाचं. त्यांनी आत्मविश्वास स्वतःकडे ठेवला. अंगत महागडा पडला होता, अंगतनी 2 बिमारी फेकले होते. तो या आता त्याचं षटकही बाद करावं लागलं होतं पण तरी देखील त्यानंतर ऋतिकाला चांगलं षटक फेकलं आणि त्यानंतर आता सूरज देखील चांगली बॉलिंग करतात. निश्चितपणाने संसार आणि क्रिकेट दोघांमध्ये जोडीदार फार महत्वाचा आहे. जिथे चांगला जोडीदार मिळाला तिथे मात्र सगळं काही हसत खेळत निभावलं जातं. सुमित देखील असाच एक पार्टनर शोधतोय जो खेळपट्टीवरती उभा राहील, त्याला साथ देईल. तो एका बाजूने अटॅक करतो, दुसऱ्या बाजूने खेळ सांभाळणारा त्याला पार्टनर साथीदार हवा आहे परंतु तसं कोणीही आतापर्यंत दिसून आलेलं नाहीये. त्यामुळे त्याच्या आणि त्याच्या संपूर्ण टीमच्या येणाऱ्या प्रत्येक बॅटरवरती थोडीशी का होईना नाराजी स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावरती दिसून येते. मनीष सर नक्की सर, बरोबर आपण उल्लेख केला. तर सूरज मात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. पहिलाच बॉल त्यांनी हाताळला आणि पहिला बॉल हाताळण्यासाठी ते धाडस असणं गरजेचं आहे. तो धाडसीचा निर्णय होता की पहिलाच बॉल त्यांनी अगदी स्लोअर वन हाताळण्याचा प्रयत्न केला. बॅटरचा शॉट फसला, दर्शन पाटील बाद झाले आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येतात. पाहूयात पॅरामाउंट आरएमसी इन्फ्राटेक या संघाचा कुठला बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. ऋतिक आल्यात मैदानाच्या आतमध्ये आणि ऋतिकला आता तो डाव सावरायला लागणार आहे. तो कसा सावरायचा आहे तर त्यामध्ये आक्रमण तर करावं लागणारच आहे पण त्यासोबतच धैर्य, संयम, एकाग्रता, अनुशासन या स्तंभांवरती तुम्हाला बॅटिंग करावीच लागणार आहे. सिंगल डबल घ्या, स्ट्राइक रोटेट करा. समोरून मोठे फटके खेळण्यासाठी सुमित आहेत. 10 बॉलवरती 18चा खेळ त्यांचाही झालाय. तसंच काहीतरी आता ऋतिकला करावं लागणार आहे पण सूरज ते करू देणार आहेत का? आणि इथे मोठा फटका आलाय. असू द्यात, मला नाहीये प्रेशर. इथे भिरकावून दिला व्हेरी फर्स्ट बॉल ऋतिकच्या बॅट मधून. टाळ्यांचा गजरासोबत पहिल्याच बॉलवरती आलाय TDPL षटकार. होती ऋतिक आला, तो आला, त्याने खेळ केलं आणि आता करून दाखवलंय. कारण सुमित जर एका बाजूने अटॅक करतोय तर मी देखील अटॅक करणं तेवढंच गरजेचं आहे. 3 ओव्हरमध्ये जो टप्पा त्यांना गाठायचा होता त्यांच्यासाठी जो रिक्वायर्ड रन रेट होता तो त्यांनी मेंटेन केला होता परंतु आता पुढच्या 3 ओव्हरमध्ये तेवढाच रन रेट जो आहे तो मेंटेन केला तरच या मॅचचा रिझल्ट जो आहे तो चांगला पाहायला मिळेल यात शंका नाहीये. कारण समोरची टीम देखील हर्षद सर तेवढीच बलाढ्य आहे ना. कारण ऋतिकची बॅटिंग पाहिलीत, अर्धशतक अगदी त्यांनी 5 धावांनी गमावलं आणि तो जर चालला याही मॅच मध्ये तर समोरच्या संघाला देखील माहिती आहे खूप मोठं आव्हान आहे. आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा जणू काय बायकर मॅन होतोय आणि त्याची देखील बॅटिंग पुढच्या डावात पाहायला मिळेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क आहे का पंचांकडे नक्कीच पाहावं लागणार आहे आपल्याला. तर पंच सांगतायत नाही लागला बॅटला. पायानी धाव नक्कीच पण हरकत नाहीये. लेग बाईस येऊ देत, बाईस येऊ देत, धावा येणं गरजेचं आहे आणि त्यातीलच एक धाव आली आहे. 50 धावा धावफलकावरती इथे कंप्लीट झाल्यात. 3 षटकाचा खेळ झालाय आणि 3 विकेट्सही गेल्यात. अगदी बरोबर आहे. जो रन रेट खरं तर टीमला हवा होता तो सध्या तरी मेंटेन झालाय परंतु आता सुमितची भूमिका या मैदानावरती नेमकी काय असेल इथे द्विधा मनस्थिती आहे. कारण सुमित मैदानावरती कधी कधी शांत खेळ करतो, कधी कधी आक्रमक खेळ करतो. आता सध्या गरज आहे टीमला आक्रमकतेची. ती आक्रमकता सुमितच्या खेळातून दिसून येईल का हा मोठा प्रश्नचिन्ह सध्या प्रेक्षकांसमोर रंगतोय. मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळणार आहे आपल्याला. सूरज मात्र विपक्ष सुमित हेगे यावेळी देखील मोठा स्ट्रोकचा प्रयत्न केला. खेळाडू येतो, जेलची शक्यता, कॅच नाहीये, ड्रॉप आणि इथे मॅचची गोल्डन विकेट जात आहे. पॅरामाउंट आरएमसी इन्फ्राटेक या कंपनीला लागतोय खूप मोठा झटका. सुमित बॅक टू द डगआउट. दर्दे जिगर दिल
में जगाया गेलाय सुमित ढेकळे आपल्या सोबत, कारण की हा झेल त्यालाही पाहावेनासा झालाय. त्याला वाटलं होतं की हा मोठा फटका अटेम्प्ट झालाय, गॅप मध्ये तो फटका जाईल. एक ऐवा कॅच होल्डर आपल्यापर्यंत आलेले आहेत ज्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडली होती. जागृती स्पोर्ट्स यांच्याकडून कुपन बहाल करण्यात येते, तर त्या प्रेक्षकांना विनंती, आपण या व्यासपीठावरती. इथे काय घडतंय, मैदानाच्या आतमध्ये घडतंय, षटकार येतोय अन्यथा विकेट जाते. जसं हर्षद सर आपण म्हटलं होतं दुविधा मनस्थिती, आणि दुविधा मनस्थिती सुमितकडे देखील होती. त्याला देखील माहित आहे अटॅक करायचा आहे, आक्रमण करायचं की मग संयम दाखवायचा आहे, आणि या दुविधा मनस्थितीमध्ये कौतुक करावं लागणार आहे गोलंदाजाचं. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहतोय, हुक करण्याचा प्रयत्न केला होता, बॉल चाललाय, धावतोय, दोन खेळाडूही धावतायत, दोघांनी मेहनत केली आहे. टीम स्क्वेअर लेग वरून येतात आणि तोवर पाहता पाहता अगदी चित्याच्या वेगाने डोळ्यांची पापणी लावण्याच्या अगोदर 2 धावा देखील इथे कंप्लीट झाल्यात. ना करण कदम एक चांगल्या शैलीचा खरं तर बॅटर आपल्याला पाहायला मिळतो, जो मागच्या मॅच मध्ये पवन केनेवरती तुटून पडला होता. पहिल्याच बॉलवरती एक वेलकम सिक्सर त्याने लगावला होता. तोच बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये सूरज म्हात्रेच्या विरुद्ध काय करेल हे मात्र पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. आयवा कॅच जो पकडला आणि त्या खेळाडूचा सन्मान करत असताना प्रवीण पाटील मॅन फ्रॉम टायगर यांच्या हस्ते तो सन्मान होतोय. पुढे देखील एक चांगला चेंडू आणि तेवढा चांगला स्ट्रोक अगदी समोर खेळण्यात आलाय, समोरच्या दिशेला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न राहिलाय, आणि अशाच प्रकारे आणि अतिथी व्यासपीठावरती कौशलजी ठाकूर साहेब मॅन फ्रॉम पडलेगाव यांना विनंती असणार आहे, आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असणार आहे. TDPL च्या स्पर्धेमध्ये अगदी मानाची सन्मानाची आपल्या सगळ्यांच्याच हक्काची ही स्पर्धा आपण पाहतोय. ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग अगदी GTC, आणि GTCचं हर्षद सर कौतुक आपण असं करावं की अगदी स्थापनेचा विचार केला 15 ऑगस्ट 2016. प्रणितजी पाटील यांचे शुभ हस्ते आयवा कॅच होल्डरला या ठिकाणी मात्र जागृती स्पोर्ट्स तर्फे जे कुपन दिलं गेलंय ते आपण सुपूर्द करीत आहोत. अभिनंदन. आणि खरोखर असे दर्दी प्रेक्षक या मैदानावरती आहेत, त्यामुळेच की काय या स्पर्धेचा एक लोकप्रियतेचा उच्चांक गाठला गेला. TDPL यासाठी ओळखली जाते, सातत्याने दरवर्षी काही ना काहीतरी नवनवीन गोष्टी TDPL कमिटी आपल्यासमोर घेऊन येत असते. यावर्षी आयवा कॅचसाठी या संकल्पनेचा उदय आपल्याला या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतो. बरेचसे असे प्रेक्षक आहेत ज्यांनी या संपूर्ण 3 दिवसामध्ये 3 रात्रींमध्ये या आयवा कॅचची मजा लुटली आहे, कारण की भरघोस पारितोषिक तुम्हाला या आयवा कॅच मागे मिळत असतात. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला सज्ज होताना बॉलर पाहायला मिळतो मिस्टर ऋतिक पाटील. चेक सर, 1 मिनिट विनंती आहे.
असं म्हटलं जातं ना की आपल्या नसांमध्ये भिडलेल्या रक्ताबरोबरचं असलेलं दुसरं वाहिनी म्हणजे क्रिकेट आहे. आणि क्रिकेट हा खेळच असा आहे की आपल्या सगळ्यांना वेड लावून ठेवलं क्रिकेटनी. त्या क्रिकेटच्या खेळामुळेच आज आपण इथे देखील आहोत. प्रेक्षक खरं तर नाईट स्पर्धा म्हटलं की भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग मैदानावर येत असतो. स्पर्धा कुठेही असू द्या. आणि त्यातल्या त्यात जर ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सारखी स्पर्धा जर पाहायचं योग आला तर मात्र निश्चितपणे ती स्पर्धा कोणीही मिस करू शकत नाही. त्यामुळेच की काय या स्पर्धेचा हा संपूर्ण प्रेक्षकांचा गरडा आता आमच्या कॅमेऱ्यात आयुष्यभरासाठी कैद होताना पाहायला मिळतोय. पहा आमचे पवेलियन्स सज्ज आहेत आणि या पवेलियनमध्ये बसलेली आमची प्रेक्षक मंडळी भरपूर एन्जॉय करते या स्पर्धेला. अनिकेत म्हात्रे आणि ओमकार मोरे हे दोघंही इथे उपस्थित आहेत. दोघंही यंगस्टर्स आहेत, खेळाडू आहेत. चांगला खेळ त्यांचा आपण पाहतो. या दोघांचंही वेलकम TDPLच्या स्पर्धेमध्ये. स्पर्धा पाहण्यासाठी यंगस्टर खेळाडूंची नक्कीच भरणी लागते हर्षद. का? कारण हे त्यांचे तारे सितारे आहेत. ज्यांना बघून ते क्रिकेट खेळलेत त्यांना बघण्याची अगदी लाईव्ह मैदानाच्या आतमध्ये पाहण्याची जेव्हा त्यांना संधी मिळते ना ती संधी सोडत नाहीये. डोंबिवली अशीच नाही ना, क्रीडाची नगरी आहे, सांस्कृतिक नगरी आहे, नृत्य देखील इथे चांगलं केलं जातं. ही शिक्षणाची नगरी आहे आणि या नगरीमध्ये क्रिकेटही तेवढंच फलफुलतंय याच्यातही ती मात्र शंका नाहीये. कला क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणार हे आज नव्हे तर गेल्या कित्येक दशकांपासून.
वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काही टेक्निकल इश्यूमुळे आपण स्पर्धा थोडासा विलंब होतोय, परंतु 5व्या षटकाला सुरुवात होण्यापूर्वी आता मात्र पुन्हा एकदा सर्व खेळाडू रिॲक्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतील. चला, पंचांचा निर्णय खरं तर हा अंतिम निर्णय मानून आता मात्र दोन्ही टीम आणि विशेषतः विके प्रतिष्ठान टीमचा आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. जाऊया मॅचकडे आपण. 5व्या ओव्हरमध्ये बॉलर तयार होताना आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक श्रावण डोंगरे. चांगली बॉलिंग केली श्रवणने. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर रोख लावण्याचं काम श्रवणने नक्कीच केलंय. 8च धावा फक्त त्या पहिल्या षटकामध्ये दिल्यात. धावा फलकावरती 53 आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा लागल्या धावफलकावरती आणि महत्वाचं षटक घेऊन 5वं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा श्रवण येत आहेत. श्रवणने आतापर्यंत चांगलं कार्य केलंय, चांगलं काम केलंय, पण आता आव्हान त्याच्यासमोरही मोठं असणार आहे. दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपल्याला करण कदम आणि त्यांची साथ देण्यासाठी ऋतिक पाहतोय. या दोन्ही बॅटर्सच्या खांद्यावरती जबाबदारी. आतापर्यंत खेळ चांगला राहिला, सरासरी चांगली मेंटेन केली आहे, पण याहून पुढे ती सरासरी चांगली आणखीनच मेंटेन करावी आपल्याला लागणार आहे. श्रवण डोंगरे बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल अगदी स्लोअर वनचा वापर केला. फिंगर्स रोल करत असताना समोरच्या दिशेने अगदी स्ट्रेट ड्राइव्ह केला. बॅटच्या हलक्याच्या कडेला लागते. थोडीशी मिसफिल्डिंग होत आहे आणि इथे चुकीला माफी नाहीये. अगदी एक क्षण, त्या एका क्षणाचा विलंब, हलकासा चेंडू निसटला आणि तिथे एकाचं रूपांतर 2 धावेंवरती झालंय. नजरहटी दुर्घटना घटी असं म्हटलं जातं आणि हेच सध्या घडलं धीरज भोईरच्या बाबतीत. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह, खूप चांगला फटका खेळला होता, परंतु करणने जो फटका खेळलाय तो सिंगलला डबल मध्ये लगेच कन्वर्ट केलंय. पुढचा बॉल, यावेळी देखील फटका फसला. बॉल हवेमध्ये, यष्टीरक्षक स्वतः येतोय, चूक होत नाहीये. करणला जावं लागणार आहे इथे डगआउटच्या आतमध्ये. का? कारण स्लोअर वनचा बॉल इथे देखील चांगली गोलंदाजी, गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि अजून एक विकेटचं पतन होत आहे. हर्षद सर, आपण पाहिलं ना, अगदी आपण पहिल्या सत्रापासून, पहिल्या मॅच पासून पाहतोय गोलंदाजांना यश कुठल्या बॉलवरती मिळत आहे. गोलंदाजांना यश मिळण्यामध्ये मुख्य कारण आहे त्यांचे स्लोअर वन्स, त्यांचे चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. त्यांनी बॅक ऑफ द हँड टाकलेले चेंडू, हलकेसे फिंगर रोल केलेले चेंडू आणि त्यावरती त्यांना सातत्याने यश मिळत आहे. 5 विकेट डाऊन झालेत. बॅटिंग करत असताना पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक या संघाची आपण पाहतोय महत्वाची मॅच, अस्तित्वाची लढाई. त्यामध्ये 5 डाऊन, 55 धावा धावफलकावरती आणि अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रोजेक्टेड स्कोर सध्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतो 77. हे प्रोजेक्टेड स्कोर सध्या आपण पाहू शकाल. दक्षित सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला खेळाडू पाहायला मिळेल इन ऍक्शन. दक्षित आला पहिल्याच बॉलवरती, अगदी स्टिअर करण्याचा प्रयत्न, सिंगल रोटेट करण्याचा प्रयत्न, ऋतिकला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न, पण चातुर्य. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय गोलंदाजी केली. अगदी स्पेल मधल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये येतो आणि तिथे देखील आतापर्यंतचा खेळ राहिला 3 बॉलवरती 2 धावा 1 विकेट. अपेक्षेपेक्षा खूप चांगला खेळ श्रावण डोंगरेने आपल्या टीमसाठी करताना सर्वोच्च चांगली बॉलिंग आतापर्यंत साकारली आहे. जिथे धीरज भोईर कमी पडला तिथे श्रवण उभा राहिला, जिथे अंगद कमी पडला तिथे श्रवण उभा राहिला, जिथे ऋतिक कमी पडला तिथे देखील श्रवण उभा राहिला. म्हणजे प्रत्येक बॉलरच्या मागे एक चांगला बॅकअप श्रवण डोंगरेने दिलाय.
विशालदादा म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत आपलं. काही वेळासाठी ते देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाले, परंतु त्यांच्याच खरं तर मध्यस्थीमुळे ज्या गोष्टी आहेत ते सॉर्ट आउट करण्यात आल्या. थँक्यू. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. श्रवण गोलंदाजी ट्रॅकवरती, समोर दक्षता आहे आणि दक्षतना आता दक्षता घ्यावी लागणार आहे. सलगचे 3 बॉल त्यांनीही डॉट खेळलेत. इथे स्लॉग ओव्हर मध्ये आपल्याला मोठ्या फटक्याची आवश्यकता तर आहे जरूर. जर आपल्या बॅटला नाही आदत आहेत तर बॉलच्या मेरिट वरती खेळणं, चेंडूच्या मेरिट वरती खेळणं, बॉलला रीड करणं, गोलंदाजाला रीड करणं, त्याच्या हँड आय कोऑर्डिनेशनला चांगलं ठेवणं हे कार्य राहत आहे, पण तसं राहिलेलं नाहीये. दक्षतने आतापर्यंत सलगचे 3 बॉल देखील डॉट खेळलेत आणि तेवढंच कौतुक श्रवण डोंगरेचं देखील करणं गरजेचं आहे. चांगली बॉलिंग. पुढचा बॉल इथे देखील अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क राहिलेला नाहीये. विकेटचं पतन होत आहे का तर नाही झालंय. एवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. गुड रनिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहतोय आपण. षटक क्रमांक 5 संपला आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहतोय. 57 धावा धावफलकावरती, 57 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. बॅटिंग करत असताना पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक. हर्षद सर काय सांगाल, शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या काही षटकामध्ये असं वाटत होतं की हे धावफलक 80च्या पार जात आहे की काय, पण त्यानंतर चांगली आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी पहा आपल्याला कुठपर्यंत आणू शकते. आता इथून विके प्रतिष्ठान या संघाचा हलकासा कमबॅक झालाय जरूर, पण 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि आता जो सातत्याने प्रयत्न दक्षितचा राहिला होता त्या प्रयत्नाला यश त्याला मिळत आहे का, कारण आता स्ट्रायकिंग एंडला ऋतिक पाहायला मिळणार आहे शेवटच्या 6 बॉलसाठी. निश्चितपणे पहिल्या 3 ओव्हरमध्ये 43 धावा होत्या, त्यामुळे असं वाटलं होतं की या संपूर्ण धावसंख्येला अगदी गतीने पुढे नेतील. 3.3 मध्ये 50 धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर जो परफॉर्मन्स थोडा खालावत गेला तो सुमितच्या बाद होण्याने पूर्ण दबला गेला. मध्यंतरी करण आला. करणने काही प्रमाणामध्ये डाव सावरण्याचा प्रयत्न केला जरूर, पण तो देखील फार काळ मैदानावरती उभा राहू शकला नाही. त्यामुळेच की काय हा जो प्रोजेक्टेड स्कोर पहिल्या 3 ओव्हरमध्ये साधारणतः 80-85च्या आसपास दिसत होता, तो आता सध्या 69 वरती येऊन थांबलाय. त्यामुळे हे शेवटचे 6 बॉल भरपूर महत्त्वाचे असणार आहेत. 5 विकेट गमावलेत पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक या टीमने, परंतु इथून शेवटचे 6 बॉल चार्ज होऊन खेळावं लागणार आहे. स्वतःचे 100% कमिटमेंट आणि स्वतःचे 100% एफर्ट्स देऊन खेळावं लागणार आहे. खेळावं लागणार आहे आणि तसा खेळ देखील झालाय का, पहिल्याच बॉलवरती झालाय. येस, का ऋतिकला स्ट्राईक द्यायला भाग पाडत होते ते ऋतिकने पहिल्याच बॉलवरती सिद्ध केलंय. व्हॉट अ स्ट्रोक, काय कनेक्शन, डिस्पॅच केलाय. लॉंग ऑनच्या बाहेर येत आहेत षटकार. 6 धावेसाठी TDPL षटकार. 6 धावा आल्या. ऋतिकने आल्या एक षटकार मारला होता आणि त्यामुळेच त्याचं स्ट्राईक वरती येणं हे तेवढंच महत्वाचं होतं. आणि मी हेच सांगण्याचा प्रयत्न केला की या शेवटच्या 6 बॉलमध्ये तुम्ही काय करताय यावरती भरपूर काही अवलंबून आहे. या मॅचचं चित्र अवलंबून आहे, आपल्या टीमचं भविष्य अवलंबून आहे आणि त्यामुळेच ऋतिकला आता ही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. प्रथमेश ठाकरे बाद झाले अगदी स्वस्तात, मी तर म्हणेन खूप कमी वेळात बाद झाला. सुमित जास्त वेळ मैदानावरती उभा राहिला, परंतु त्याला साथ देणारा एखादा खेळाडू मैदानावरती उभा राहणं गरजेचं होतं. अशा परिस्थितीमध्ये त्याची मनस्थिती बिघडली आणि त्यामुळे त्यानेही विकेट गमावल्यानंतर जी परिस्थिती आता सुधारणं आवश्यकतेचं आहे ती परिस्थिती ऋतिक सुधारतोय. त्यामुळे आशेचं किरण बनून मैदानावरती उतरलाय तो ऋतिक आपल्या टीमसाठी. नक्की सर, आणि सातत्याने आपण पाहतोय व्यूहरचना, फिल्डिंग यामध्ये सातत्याने बदलाव केले जात आहेत, पण त्याहून लक्ष देण्याची गोष्ट अशी की टॉवेल्स बाहेर आल्यात. जसं रात्र रजनीला आपण वाढतोय, ड्यू फॅक्टरही येत आहे आणि त्याला देखील कॅल्क्युलेट करणं गरजेचं असणार आहे. हा खराब बॉल आहे का, डाव्या यष्टीच्या बाहेर निघून चाललाय. येस, पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. अवंतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होत आहे आणि या एक्स्ट्राच्या धावेने धावफलक देखील आता पुढे सरसावलाय. 64 धावा झाल्या धावफलकावरती. अजून 1-2 मोठे फटके जर ओव्हर मधून आले तर साधारणतः 80च्या आसपास स्कोर जाऊ शकतो. इथे पहा, वरती भरपूर गेलाय, लांब कमी जाणार, फिल्डर बॉल खाली येतोय आणि एक सोप्पा झेल. फलंदाज ऋतिक होतोय बाद. जो आशेचा किरण मैदानामध्ये सध्या पॅरामाउंट टीमला दिसत होता तो आता मात्र आशेचा किरण मावळलेला पाहायला मिळतोय. हताश निराश चेहऱ्याने परतीचा प्रवास करतोय.
खूप चांगलं कार्य डीजे हंस यांचं देखील आपण पाहतोय आणि डीजेची देखील आवश्यकता असते अगदी सगळ्यांना थोडंसं चार्जअप करण्यासाठी पण ती चार्जअप होणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये खेळ देखील आपण पाहतोय TDPL GTC प्रेझेन्स TDPL डे 3 तिसऱ्या दिवसामध्ये तिसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत आणि इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय ऋतिक जो चांगली बॅटिंग करत होता तो देखील आता मैदानाच्या बाहेर आणि त्याच्या मागचं कारण सूरज मात्रेंनी पुन्हा एकदा विकेट घेतली ती कशी घेतली पुन्हा एकदा थोडंसं फिंगर्सला रोल केला इथे प्रत्येक बॉलरला सातत्याने यश कसं मिळतंय ते यश मिळतंय स्लोअर वन पद्धतीचे चेंडू टाकून इथे गती कमी करूनच तुम्हाला यश मिळतंय पुन्हा एकदा तोच पवित्र हाताळणार आहेत का सूरज कारण सूरज आणि यांच्या समोर आव्हान मोठं कारण बॅटिंगसाठी सागर मैदानाच्या आतमध्ये आलेत मैदानाची संपूर्ण भौगोलिक परिस्थिती पाहता एकंदरीत त्या मैदानावरती जे ड्यू पसरले ना याचा फायदा नेमका गोलंदाजांना मिळतोय कारण की या अंतिमच्या काही चरणामध्ये जर आपण पाहिलं तर बॉलर्स जेवढे स्लोअर वापरणार तेवढा फायदा बॉलर्स बॉलिंग करणाऱ्या टीमला होणार आहे पहा ऑप्स्टम्प पासून बाहेर जाणारा बॉल अगदी आशेच्या नजरेने इथं मात्र पाहिलं होतं परंतु अंपायर सांगतात इट्स अ डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे चांगली बॉलिंग करतात सागर मात्रे आणि त्यातही 3 विकेट्स त्यांच्या खात्यामध्ये 16 धावा फक्त आतापर्यंत त्यांनी दिल्या 3 चेंडूचा खेळ झालाय आणि उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे फायटिंग टोटल तर नक्कीच आलाय मैदानाच्या आतमध्ये पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक या संघांनी फायटिंग टोटल बनवलंय दोन्ही संघांसाठी लढाई फक्त त्या मॅचची नाहीये लढाई अस्तित्वाची आहे लढाई अस्तित्वाची कशाची आहे तर TDPL मध्ये आपलं असलेलं अस्तित्व आणि ते आता इथे पणाला लावलंय खेळ देखील तसंच करावा लागणार आहे आणि तो खेळ आतापर्यंत सागरनी चांगला केलाय आता सागरनी चांगला करत असताना सूरजला देखील चांगली कामगिरी चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे 3 to go इथे स्विंग अँड मिस पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन वाह काय चातुर्य गोलंदाजाकडे नक्कीच हर्षद सर पहा पुन्हा एकदा स्लोअर वनचा वापर करण्यात येतोय पहा मैदानामध्ये एकतर आपल्याला संधी फार कमी मिळतात परंतु जी संधी मिळते ना त्यामध्ये आपले 100% जर दिले तर कदाचित धावा बनतात हे आपण अनेक वेळा पाहिले हे पहा तडाखा या गुलाबी थंडीमध्ये गरमी निर्माण करणारा हा फटका येतोय सागरच्या बॅटमधून सारन लाजवाब फटका आपण सागरच्या बॅटमधून नक्कीच पाहतोय फायटिंग टोटल ते काय असू शकतं ते आलंय 70 धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्यात रात्र रजनीला जसा जसा आपण आतमध्ये जाणार आहोत अगदी बॉल ओला होईल आणि त्या ओल्या बॉलवरती फटकेही तेवढेसे कंजूस व्हायला मिळतील आपल्याला लास्ट बॉल आता या इनिंग मधला या सत्रातला शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू देखील अगदी मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला बॅटची हलकीशी कडा एज लागते एक झाली आहे दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण झाल्यात तिसऱ्याचाही प्रयत्न होईल का तर नाही होणार आहे पहिल्या फेरीतला डाव इथे संपला सूरज देखील थोडासा नाराज षटकार आल्यामुळे ती नाराजी त्याच्याही धावा झाल्यात 72 72 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 73 धाव्यांचा लक्ष इथे धावफलकावरती असणार आहे येत आहेत
आपण त्यांचा सन्मान करणार आहोत। या स्पर्धेचे लाडके आयोजक तेजसदादा पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभस्य आपण प्रवीणजी पाटील साहेब टायगर यांचा सन्मान करावा। आणि त्याचबरोबर तावडीचे श्रीमान हितेशजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांचाही सन्मान करणार। मी त्यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। आणि या सन्मानाबरोबरच होळ्यात आपण या मॅचच्या दिशेने जबरदस्त मॅच आहे। गुलाबी थंडी वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरी प्रेक्षकांची उपस्थिती ऑनलाईन व्ह्यूवरशिप वाढत चालली आहे। सीझन 5 तिसरी रजनी TDPL ची आणि जबरदस्त मॅच मध्ये आपण जाऊयात पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये। इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स। थँक्यू। सुमित ढेकले बाहुबली हा टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला आणि आज लीड करतोय तो या टीमला, कारण त्याने बॅटिंग करत असताना खूप चांगला खेळ दाखवला आणि सुरुवातीला धडाकेबाज खेळ करत असताना त्याने 18 धावांची खेळी केली। त्याच्यामध्ये 4 चौकार त्याने मारले आणि हे होते ते 4 चौकार। 5 स्विच हिटने सुरुवात केली होती सुमित ढेकलेने। पहिलाच उलटा फटका चौकार त्याने प्राप्त केला। त्यानंतर शफल झाला, त्याच्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉलला काढलं त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर। दुसरा चौकार त्याने मारला, परत शफल झाला, परत एक वेळा हुक शॉटचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यश प्राप्त केलं। तिसरा चौकार त्याने मारला, मग अंगदचा शॉर्ट बॉल आणि त्याच्यावर देखील तो तुटून पडताना आपल्याला पाहायला मिळाला। हे सातत्याने चित्र पाहायला मिळालं। 4 चौकार सुमित ढेकलेने मारले। मग काय ठाकरे आला, ठाकरेने देखील चांगली कामगिरी केली। प्रथमेश ठाकरे तो देखील महत्त्वाचा खेळाडू आणि सुमित आणि प्रथमेश नेहमी चर्चेत असतात। प्रथमेश ठाकरेने देखील 2 षटकार मारले त्याच्या डावामध्ये आणि धावसंख्या फुलवली। चांगला खेळ करत असताना प्रथमेशला फुल टॉस मिळाला। प्रथमेशने स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला हा षटकार आणि त्याच्यानंतर आणखीन एक षटकार प्रथमेशने समोर मारला। पाठ नजर किती स्थिर होती, बॉल उंच उंच भरारी घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला। 2 षटकार मारले आणि म्हणूनच चांगली स्टार्ट मिळाली आणि एक भक्कम पाया उभारत असताना एक चांगलं टार्गेट सेट झालंय। ते लक्ष्य आहे 73 धावांचं। खूप चांगला स्टार्ट पहिल्या डावामध्ये 2 षटकांमध्ये सुमित आणि प्रथमेश यांनी दिला, पण त्यानंतर पुढच्या 4 षटकांमध्ये जी अपेक्षा ती अपेक्षा पूर्ण झाली नाही। इम्पॅक्ट प्लेयर निवडलेले आहे पॅरामाउंट RMC इंट्राटेक या संघाकडून। 2 बॅटर्स मैदानामध्ये पोहोचलेले आहेत। एका बाजूला आहे फलंदाज प्रतीक पाटील आणि धीरज भोईर। हे 2 युवा खेळाडू स्टार्ट देताना पाहायला मिळतील। कुणालजी आजच्या दिवसाचा आपण फर्स्ट इनिंगचा अॅनालाइज केलं तर 70 ते 80 ही रेंज प्रत्येक संघाची पाहायला मिळाली। हो, कारण आज धावा होत आहेत, बरसत आहेत। सुरुवातीला थोडीशी थंडीचं प्रमाण कमी होतं, आता हळूहळू ते वाढत चाललंय आणि धावा होत गेल्यात। मोतीराम भोईर जे वाकड्यांचे दिग्गज खेळाडू आहेत, राहिलेले आहेत, चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत, लिजंड खेळाडू देखील आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे। आई भवानी आई एकवीरा आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना करूया। आज मोतीराम भोईर यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। आयोजन कमिटीच्या वतीने GTCच्या माध्यमातून मोतीरामजी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि विनंती आहे आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत। सुभाषदादा पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे। सलग 3 चौकार मारले तर 2000 रुपयांनी, सलग 3 षटकार मारले तर 5000 रुपयाचं पारितोषिक ऋतिक पाटीलला दिलं जाईल। धन्यवाद सुभाषदादा, हे पारितोषिक त्यांनी ठेवलं आणि आता गोलंदाज तयार आहे प्रथमेश ठाकरे ऋतिक पाटीलच्या समोर। पहिले षटक सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन स्क्वेअर लेग। बाकी 2 षटक सर्कलच्या बाहेर सुरुवात होते। या रन चेसची टार्गेट सेट झालेलं आहे, ते म्हणजे एकंदरीत 73चा पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय। पंचांच्या डावीकडून प्रथमेश ठाकरे राईट आर्म ओव्हर द विकेट। स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहे ते म्हणजे ऋतिक पाटील, नॉन स्ट्रायकर एंडला धीरज भोईर। ऑल द बेस्ट बोथ टीम्स। हा नॉकआउट स्टेजचा सामना आहे, दोन्ही संघांना जिंकायचंय। पहिला बॉल बाउन्सरचा अंदाज आलाच नाही, अपील तर लाऊड होती क्षेत्ररक्षकांची। ऋतिक पाटीलच्या विकेटचं महत्व आहे। पहिल्याच बॉलवर रोखलंय ऋतिकला।
चांगला निर्णय अंपायर फिरोज खान यांचा. शॉर्ट बॉल बाउन्सरचा वापर केला. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता आणि चांगली उसळी प्राप्त झाली. पा बरोबर कॅपवर फ्रंट मध्ये हा बॉल लागला. तेवढाच कौतुक व्हायला पाहिजे फिल्डरचं. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मध्ये त्याने सूर मारला होता. चांगलं सुरुवात केलं या ओव्हरची प्रथमेशने. यावेळेस आडव्या बॅटन लपेटण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एकाच अक्षर मध्ये बॉलिंग एंडला थ्रो. सुरुवात या षटकाची प्रथमेशची चांगली राहिली. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. आणि हे जे बॅटल आहे हे चांगलं रंगणार आहे. एका बाजूला प्रथमेश ठाकरे हा देखील ग्रामीण क्रिकेट मधून उभारी घेणारा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो ऋतिक पाटील. चेंज द गेम वडवलीसाठी सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आलाय. याने देखील ग्रामीण क्रिकेट मधून उभारी घेतली आहे. मजा येईल या कॉन्टेस्ट मध्ये. ऑन साइडला पुल केलंय. खाली क्षेत्राची निवड केली. बॉलला स्क्वेअर लेग झोन मध्ये खेळले. बॉल जाईल सीमारेषा पार. मागच्या 2 बॉलवर येतोय प्रतिकार ऋतिक पाटीलचा चौकार. फिरला. लवकर पोझिशन मध्ये आला. प्रथमेशच्या विरुद्ध ऋतिक पाटील. महत्वाचं असतं की तुम्ही कशा पद्धतीने खेळ करता. 2 डॉट बॉल गेल्यानंतर ते थोडंसं प्रेशर होतं. परंतु जर तुम्हाला दबाव झुगारून खेळण्याची क्षमता तुमच्याकडे असेल तर मात्र तुम्ही कधीही धावा करू शकता. वेगवेगळ्या अँगलने तपासलं जातं. एक्झॅक्ट 4 आहेत की 6 आहेत हा प्रश्न. आणि त्यामुळे आता खरी कसोटी पंचांची देखील आहे. त्या दोरावर जर बॉल पडला असेल थेट तर तो 6 धावा मिळतील. आणि वेगवेगळ्या गोष्टी आता तपासल्या जाणार आहेत. 15 कॅमेरे आहेत. झूम केलं जात आहे. सगळी चर्चा होते आणि आता थोड्याच वेळात निर्णय येईल. नो डाऊट ऋतिकने दोन्ही हात वर केलेले आहेत. आता पंच काय करतात हा महत्वाचा निर्णय आहे. आणि मला वाटतं पंच देखील तसंच करतील असं वाटतंय. ती चर्चा सध्या सुरू आहे. पंच विचारतायत वॉर रूम मध्ये म्हणजे पीसीआर प्रोडक्शन कंट्रोल रूमला. आणि हो 6 आलाय. 6 धावा आलेल्या आहेत. यस ते ग्राफिक्स दाखवलंय. ओरले आलाय म्हणजे 6 धावा मिळतील. आणि टीमची धावसंख्या आता मात्र उघडली आहे 6 धावेने. भिंगरी शॉट मारलाय. येतील भिंगरी सर देखील. फोर्स केलाय. टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग बाय बॅटर ऋतिक पाटील. षटकानंतर येतोय चौकार. आता नाही थांबणार. 6 नंतर 4 धावसंख्या 10. जानू मेरी जान. आहे परंतु तेवढाच तडाखेबंद फटका आहे. आपा थोडासा बॉल फिरवला होता आणि जसा बॉल फिरला समोर फोर्स करत असताना मिड ऑफ आतमध्ये होता. वाईडिश लॉंग ऑफला 4 धावा वसूल केलेल्या आहेत फलंदाजीमध्ये. राहुल पाटील भोपर यांच्याकडून बक्षीस आहे विक्रांतकडे प्रतिशांच्या फलंदाजांसाठी. हो यावेळेस स्विच हिट. फरक नाही पडत लॉजिकचा खेळांचा मॅजिकचा. बॉल जातोय डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय ऋतिक पाटील. विक्रांतकडे प्रतिष्ठानच्या प्रत्येक फलंदाजांसाठी षटकांच्या तिकिटीसाठी 1000 रुपये आणि मॅन ऑफ द मॅच 500 रुपये. उलटा फटका चांगला सजवलाय. 4 धावा वसूल केल्यात ऋतिक पाटीलने. परत एक वेळा प्रथमेश तयार. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुटला सरकले. कव्हर्सला क्लिअर करायचं होतं पण एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन ऋतिकचा सुपर हिट खेळ थांबला. प्रथमेश ठाकरे चमकला. विकेट डाऊन. कॉमेंट्री बॉक्स परंतु त्याच्या अगोदर ऋतिकने करपूस समाचार घेतला होता. 6-4-4चा मार होता परंतु त्याच्यानंतर इथे विकेट आले. हा षटकार होता चांगला फिरला होता. भिंगरी शॉट. त्याच्यानंतर
हा चांगला फटका समोरच्या दिशेला वाईडिश लॉंग ऑफला फोर्स करत असताना चौकार मारला, त्याच्यानंतर देखील उलटा फटका सजवत असताना चौकार वसूल केला, परंतु त्याच्यानंतर कमबॅक महत्वाचं होतं. पुनरागमन गोलंदाजाचं आणि त्याने घेतले विकेट. प्रथमेशने बॉल आतमध्ये आणला रॉंग वन स्टाईलने, कारण याच्या अगोदर तो लेग ब्रेक टाकत होता, हा बॉल ऑफ ब्रेक होता. आतमध्ये येणारा बॉल बॅकफुट पंच आणि शॉर्ट कव्हरच्या दिशेने अप्रतिम झेल. म्हणजेच काय, तुमच्याकडे क्षमता पाहिजे दोन्ही बाजूला बॉल फिरवण्याची, आणि ती क्षमता इथे तुम्हाला सिद्ध करून जाते मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, आणि तुम्हाला सिद्ध करावं लागतं मोठ्या स्पर्धेमध्ये. तेच प्रथमेशने केलं, विकेट मिळवली. ऋतिक पाटील आउट. आपण जर TDPL मध्ये खेळत आहे तर तुम्हाला सर्वोत्तम द्यावं लागेल. इम्पॅक्ट प्लेअर, बॅटर स्ट्रीम, इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर अमोल फरार हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. धीरज भोईर यांना पहिल्या षटकामध्ये स्ट्राईकवर जाण्याचा मौका मिळाला नाही. अमोल फरार हे फ्रेश बॅटर आहेत, म्हणजेच सर्वचे सर्व चेंडू जे ऋतिक पाटीलने खेळले होते पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर ते बाद झाले, पण बाद होण्यापूर्वी एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वतीने पाहायला मिळालं. धावसंख्येत 14 झाले, 73चा पाठलाग करायचा आहे अजूनही जिंकण्यासाठी. एकूण 60 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 30 होते. दुसऱ्या षटकाची सुरुवात. रायनल इतूर ओव्हर द विकेट. बॉल व्यवस्थित क्रीप झाला होता, पण फुटवर्क फॉलो थ्रू गोलंदाजी थोडासा गडबडला आणि त्यामुळे बॉल डिलिव्हर नाही झालाय. सुरुवात रायनल इतूर या दुसऱ्या षटकाची करतोय. मीराबाईंदरच्या चौकचा हा गोलंदाज कित्येक व्यावसायिक क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये रायनलचा तो भारदस्त गोलंदाजीचा खेळ पाहायला मिळालेला आहे. त्याचमुळे पुन्हा एकदा आजच्या दिवशी सुद्धा TDPLच्या या महत्वपूर्ण स्पर्धेमध्ये तो मौका मिळालाय. पॅरामाउंट RNC इंट्राटेक या संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या डावामध्ये सुमित आणि प्रथमेशची जी धुवाधार सुरुवात पाहायला मिळाली होती, वाटलं होतं की 80 ते 90 पर्यंत नजल जाईल पॅरामाउंट RNC इंट्राटेक या संघाची, पण जसे प्रथमेश बाद झाले सुमित देखील थोडेसे चाचपडले, पण त्यानंतर धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी काही काळासाठी प्रतिकार तर नक्कीच केला होता. ऋतिक पाटील धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झाले होते, ते बाद झाले पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर. सुरुवात या षटकाची करण्यासाठी रायनल शॉट ऑफ लेंथ बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ कट करण्याचा प्रयत्न, तितकंसं व्यवस्थित फुटवर जुळलं नाही, कॉम्बिनेशन जुळलं नाही. डॉट बॉल. रायनल इतूर आलाय बॉलिंगसाठी. सुरुवात चांगली केली आहे या ओव्हरची रायनल इतूरने. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. दबाव बनवू शकतात, कारण धावा भरपूर आहेत. अजून 29 बॉलमध्ये 59 धावा करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला पॅरामाउंटच्या विरुद्ध खेळत असताना. विक्रांत प्रतिष्ठानला या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये चांगला खेळ फलंदाजांचा राहिला ऋतिक पाटीलचा. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केले. क्षेत्ररक्षक आहेत, डीप मिड विकेटचे बॉलवर पोहोचले आहेत. कलेक्शन योग्य आहे, थ्रो बॅटिंग एंडला योग्य आहे. मिळते फक्त एकच धाव, एकदा वडेल धावसंख्या 15. चांगला खेळाडू आहे रायनल इतूर. 3 विकेट घेतल्या होत्या मागच्या मॅच मध्ये, परंतु सगळ्यांच्या नजरा आता फोकस मॅन सध्या असेल धीरज भोईर. तो कसा खेळतो या मॅच मध्ये, कारण काय करायचं या मॅच मध्ये तुम्हाला संयमाने खेळ करावा लागेल, मध्ये आक्रमण देखील करावं लागणार आहे, कारण या मॅच मध्ये खरोखर चांगला खेळ करूनच तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि या सामन्याची मजाच वेगळी आहे, कारण नॉकआउट स्टेज आहे. एक संघ पुढे सरकेल आणि एक संघ या स्पर्धेच्या बाहेर जाईल. रायनल ओव्हर द विकेट. दांडीगुल. 3 स्टंप्स मोकळ्यात ठेवण्याचा जो निर्णय होता तो चुकला, आणि आता मात्र दुसरा धक्का बसला. टीम VK प्रतिष्ठानला. रायनलला मिळतं यश. विकेट महत्वाची असते, आणि विशेष म्हणजे कमराने काय केलं हाच प्रश्न मला होता. हा बा पूर्णपणे फुल टॉस बॉल होता, मिस केली लाईन. लेग स्टंप उडवलाय इथे फलंदाजाचा, आणि त्याच्यामुळे तो दबाव बनलाय विकेटच्या माध्यमातून. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अरविंद राणा. सोनू अरविंद राणा मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. त्याची सुरुवात आवश्यक होती, अपेक्षित होती, ती सुरुवात रायनलच्या वतीने मिळाली. सुमित अजूनही क्षेत्ररक्षणामध्ये अदलाबदली करतोय, प्रत्येक फलंदाज ओळखून फील्ड सेटअप ऍडजस्ट करतोय. रायनलने सुरुवात चांगली या षटकाची केली. हलक्याने बॉलला प्लेस केलेला आहे. परिस्थिती मनासारखी नसते, मनासारखी बनवावी लागते, आणि तीच परिस्थिती मनासारखी बनवतोय गोलंदाज रायनल इतूर. डॉट बॉल. कदाचित हा रॉंग वनचा प्रयत्न असावा, कारण पडल्यानंतर झपकन आतमध्ये आलाय बॉल. हा बाय ऍक्शन रिप्ले.
बॉल जसा पडला ओ हा बा रॉंग वन पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला हा बॉल आणि त्याच्यानंतर समोर खेळलाय खरोखर चांगली गोलंदाजी रायनल इत्तूरची इकॉनॉमिकल विकेट टेकर ही भूमिका ऑन साइड ला लॉफ्ट केलाय गॅप शोधण्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याचा प्रयत्न योग्य होता पण थोडा कमी पडतोय आणि आता धावांची कोंडी फुटले बॉल सीमारेषा पार चौकार थोडासा मागे टाकण्याचा प्रयत्न होता तयारच होता फलंदाजी करत असताना सोनू म्हणजेच अरविंद राणा सोनूवर भरोसा आहे या टीमचा चांगला चौकार फुल टॉस बॅक टू द बॉलर फॉलो थ्रू मध्ये स्टॉप करण्याचा प्रयत्न रायनलचा बॉलची गती कमी झाली बॉल मिडॉनच्या अगदी पलीकडे अडवला जाईल तोपर्यंत फक्त एक सिंगल कंप्लीट करता आलेली आहे 2 षटकांचा खेळ संपला यशस्वी षटक रायनल इत्तूर ज्यामध्ये त्यांनी खर्च केला 6 धावा मिळवले 1 विकेट 2 षटकाचा खेळ संपला 73 चा पाठलाग करताना 20 धावा 2 फलंदाज बाद परत एक वेळा तोच प्रयत्न होता आतमध्ये आणणारा बॉल फुल टॉस होता परंतु समोर फॉलो थ्रू मध्ये बॉल हाताला चाटून गेलाय थोड्याशा झिंजिने आल्या कधी कधी थंडीमध्ये ज्यावेळेला असा बॉल लागतो त्यावेळेला झिंजिने येतात परंतु हे जे 2 आयोजक सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत तन मन धनाने ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे कारण उद्योग क्षेत्र त्यांनी भरारी घेतली परंतु क्रिकेटच्या क्षेत्रावर आणि क्रिकेटवर त्यांचं प्रचंड प्रेम आहे परंतु तिसऱ्या फ्रेम मध्ये तुम्ही पाहताय तारिफ सय्यद यांना देखील त्यांनी देखील क्रिकेटसाठी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न नेहमीच केलाय आणि हे सर्वच मान्यवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही आलात स्पर्धा यशस्वी होते आणि डॉक्टर संदीप पावशे हे देखील नेहमीच चर्चेमध्ये राहणारं व्यक्तिमत्व आहे कारण अर्जुन 11 टायगर या नावाने त्यांचा संघ नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत 2 ओव्हरचा खेळ संपला 20-2 अशी परिस्थिती सध्या विक्रांत केनी प्रतिष्ठान या टीमची आपल्याला पाहायला मिळते मॅच ऑन विशाल मात्रे देखील तिथे आपल्याला पाहायला मिळतात वेगळी झलक असते त्यांची नेहमीच क्रिकेट खेळत असताना ब्रावो या टोपण नावाने त्यांची ओळख आहे परंतु सध्या आपण पाहतोय TDPL चा थरार एक महत्त्वाचा सामना डू ऑर डाय मॅच असेल दोन्ही टीमसाठी 2 षटक पॉवर प्लेची संपलेली आहेत आणि स्पेल कंटिन्यू करण्यासाठी प्रथमेश ठाकरे पुन्हा एकदा येत आहे पहिल्या षटकामध्ये प्रथमेशने 14 धावा खर्च केल्या होत्या 1 विकेट त्यांना मिळाली होती पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स एंड मध्ये येत आहे स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच अरविंद राणा आणि धीरज भोईर स्ट्रायकर एंडला क्रॉस बेटेड खेळलेत अरविंदचा हा फटका क्षेत्ररक्षण होतं पण ते मात्र कुठेतरी ऍडजस्ट झालं नाहीये पण दरम्यान पूर्ण केली जाते एक सिंगल एका धावेची वर धावसंख्या पोहोचते 21 धावा प्रथमेश ठाकरे षटकाची सुरुवात सिंगलने करते स्ट्रायकर एंडला आता धीरज भोईर पोहोचलेले आहेत नॉन स्ट्रायकर एंडला अरविंद राणा थोडी ऍडजस्टमेंट केली होती रिव्हर्स सीट खेळण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न कौतुकास्पद राहिलेत पण संधी हातातून निसटलेली आहे पुन्हा एकदा रिप्ले मध्ये आपण पाहूया साइड अँगलने झेल जवळपास कंप्लीट झालाच होता या स्ट्रेट हिट जितकी उंची तितकं अंतर बॉल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार आता फलंदाजी सुरू झाली धीरज भोईरची ऑन ड्राइव्ह षटकार विन द मॅचेस याच्यासाठी म्हटलं जातं कॅच घेतली असती तर प्रयत्न वेगळा असता स्ट्रायकिंग एंडला वेगळा फलंदाज पाहायला मिळाला असता परंतु हा धीरज मी मगाशीच म्हटलं होतं याच्यावर फोकस ठेवा हा खेळाडू खूप महत्त्वाचा आहे षटकाराला बदलालित्य पण बॅटची इनसाइड एज स्ट्रोक खेळण्याचं मन बदललं कारण गती परिवर्तित चेंडू होता प्रथमेश ठाकरेचा खूप चांगलं प्रतिउत्तर प्रथमेश ठाकरे येतोय डॉट बॉल आणि सध्या धावसंख्या स्कोर बोर्डवर 27 प्रथमेश पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलंय जर फलंदाजीसाठी आले 2 षटकार मारले तर साईदादा शेलर यांच्याकडून पारितोषिक आहे 5000 रुपयाचं परंतु सध्या त्यांचा संघ चांगली कामगिरी करतोय 27-2 ट्रिगर मोमेंट खूप लवकर घेत आहेत धीरज ती ऍडजस्टमेंट पुन्हा एकदा चुकली बॅटची इनसाइड एज घेऊन बॉल स्क्वेअर लेगला पोहोचतोय पहिल्या बॉलवर सिंगल दुसऱ्या बॉलवर षटकार त्यानंतर डॉट सिंगल आणि आता धावसंख्येचा वेग थोडासा मंदावलाय धावसंख्या 28 चांगला खेळ संयमी खेळ त्याचबरोबर स्ट्राइक रोटेट सातत्याने केली जाते एकमेकांना बरोबर साथ देतात खेळाडू अरविंदने देखील एक मोठा फटका मारलाय धीरजने एक मोठा फटका मारलाय टीमची धावसंख्या 28
क्लासिक कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत, वाईड ऑफ लॉंग ऑफला सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होत नाहीये. दोन्ही फलंदाज सेट झाले तर ओव्हरथ्रो मिळेल, कारण बॅकअप नव्हतं बॉलिंग एंडच्या मागे. आणि एक धाव महत्वाची आहे कुणालजी, आणि ती कुठेतरी लक्षात घेतली पाहिजे टीम पॅरामाउंट RMC इन्फ्राटेकने. धावसंख्या 30. संघ मालक विशाल पाटील नक्की नाराज असतील, कारण जिथे एक धाव होती तिथे 2 धावा तुम्ही खर्च केल्या आणि आवश्यकता नाही आहे अशा थ्रोची. कारण अलॉंग द कार्पेट हा फटका कव्हर ड्राईव्ह नेत्रदीपक होता, तिथून थ्रो आला, हा थ्रो मागे गेला प्रथमेश पासून आणि बॅकअप येईपर्यंत ती दुसरी धाव कंप्लीट झाली. प्रथमेश देखील थोडासा निराश होता. सुमित ढेकले देखील तीच चर्चा करतोय त्या खेळाडू बरोबर की तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा, कारण ही मोठी स्पर्धा आहे आणि त्याचमुळे त्या खेळाडूची लगेच बदली होईल. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये, लॉंग ऑफ बाहेर. तुमच्या कार्याची दखल घेतली जाईल ही तुमची जाहिरात आहे. व्यवसाय क्रिकेटमध्ये तुम्हाला खेळण्याचा मौका मिळेल जर तुम्ही या ठिकाणी चांगला खेळला तर. ऑन ड्राईव्ह चांगली आहे, मिडल ऑफ द बॅट कनेक्शन, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. षटक चांगलं राहिलं प्रथमेश ठाकरेसाठी. 2 षटके त्यांची पूर्ण झालेली आहेत. मागचं षटक त्यांच्या नावावर नव्हतं, पण या षटकामध्ये वापसीचा खेळ झाला. 3 षटकाचा खेळ संपलाय. 73चा पाठलाग करताना 31 धावा, 2 फलंदाज बाद. विक्रांतकडे प्रतिष्ठान. हे समीकरण या मॅच मध्ये, मॅच इज ऑन. हा सामना चांगला रंगेल. त्याचबरोबर डगआउट मधून देखील एक मेसेज आहे दोन्ही फलंदाजांसाठी, कारण ऋतिक पाटील आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. ड्रिंक्स ब्रेक तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. चर्चा होते की कशा पद्धतीने धावा चेस करायच्या आहेत, कसं खेळायचंय. धीरज भोईर हा खेळाडू भरपूर महत्वाचा ठरणार आहे या मॅच मध्ये. त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत आणि गोलंदाजीसाठी परत एक वेळा रणलित्तूर येईल. त्याच्याकडे लेग ब्रेक चांगला आहे, त्याच्याकडे रॉंग वन गुगलीचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने तो हाताळतो. स्टॉक बॉल त्याला नक्कीच म्हणू शकतो आणि तो खूप महत्वाची भूमिका इथे पार पाडेल या महत्वपूर्ण षटकामध्ये असं वाटतंय. परंतु पहिलाच बॉल थोडासा ओव्हर पिच होता. खूप चांगला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव इथे मिळताना दिसेल. अरविंद राणा सोनू हा देखील प्रोफेशनल लेवलचं खूप मोठ्या प्रमाणावरचं क्रिकेट खेळलाय, परंतु व्यवसायामुळे क्रिकेट पासून थोडासा दूर गेलाय. परंतु अशा स्पर्धा नेहमीच त्याने गाजवल्या, त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या धीरज भोईरच्या बरोबरीने. दोन्ही नवी मुंबईचे खेळाडू सध्या मैदानामध्ये खेळतात, परंतु रायनल इत्तूर देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्याच्याकडे ती क्षमता आहे बॉल फिरवण्याची. पाहूया धीरजच्या विरुद्ध काय प्लॅनिंगने तो गोलंदाजी करतोय. सुमित ढेकले नेहमीच दमखम दाखवतो, तो ऑफ द फील्ड असला तरी आणि ज्या वेळेला तो फील्डवर असतो तेव्हा देखील तो प्रत्येक खेळाडूला योग्य मार्गदर्शन करत असतो आणि कधीच तो मॅच सोडत नाही. शेवटच्या बॉल पर्यंत ही त्याची ओळख राहिली आहे, म्हणून तो यशस्वी कॅप्टन आहे. रणलित्तूरचा बॉल थोडासा बाहेर टाकलाय, दूर ठेवला बॅट पासून, शरीरापासून. डॉट बॉल. प्लॅन ऑफ ऍक्शन खूप चांगला आहे रायनलचा. या अगोदरचा ज्युसी हाफ वॉली त्यावर सिंगल कंप्लीट करून धीरज स्ट्रायकर एंडला आला. त्यानंतर आता ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ योग्य राहिला. 2 बॉल जे पहिल्या षटकातले आहेत रायनलच्या अवतीभवती राहिले आणि सुरुवात चांगली या षटकाची होते. धावसंख्या कमी झाले, थोड्या धीम्या गतीने पुढे सरकते. 32. 16 बॉल 41. हा सामना रंगेल. ओ शॉर्ट बॉलचा वापर होता, परंतु धीरज थोडीशी चूक तो करताना पाहायला मिळतोय आणि हे सुमित ढेकले सांगतोय त्याला की तू याच्या अगोदर चांगली बॉलिंग केली, का लेग स्टंपचा मारा करतोय. परंतु हा वाईड बॉल आलाय, एकदा मिळताना दिसेल. 16 चेंडू 40 धावा. जास्त नुकसान झालं नाही, खरं तर मोका होता, पण खूप जास्त शफल झाल्यामुळे बॉडी वेट ट्रान्सफर झाल्यामुळे हा स्ट्रोक कंप्लीट करता आला नाहीये. वाईट बॉलची एकदा मिळते. 16-40. फुल टॉस आणि आता मात्र बॅट फिरली आहे. पाहूया डीप मध्ये फिल्डर आहे, त्याने झेले टिपलाय, परंतु सोनू करतोय काय. सोनू बॉल कडेच पाहत राहिला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि अंपायरचा निर्णय आलेला आहे नो बॉल. म्हणजेच हा बीमर आहे. ग्रीप करणं एवढं सोपं नाहीये. ज्यावेळेला दवबिंदूचा परिणाम या आजूबाजूच्या क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळतोय, गवतावर पाहायला मिळतोय. ड्यू फॅक्टर महत्वाचा आहे आणि सुमितने याच्या अगोदर देखील सांगितलं होतं की नक्कीच योग्य बॉल टाक. आता DRS चा वापर होईल. चॅलेंज केले सुमित ढेकलेने, कारण DRS उपलब्ध आहे, त्याचा फायदा घ्यायचा आहे. तो पाहूया टीव्ही अंपायर काय निर्णय देत आहेत.
बॉल ओला झालाय, वजन झालाय, ग्रिप करताना त्रास होतोय, पण मात्र एक चूक महागात पडू शकते, कारण हा सामना खूप महत्वाचा आहे. त्याचमुळे इक्वेशन दोन्ही संघांच्या बाजूने आहे. असं नाही की चेस होऊ शकत नाही, असं नाही की डिफेंड होऊ शकत नाही, पण म्हणतात ना की परिस्थिती गंभीर असेल तेव्हा तुम्हाला खंबीर भूमिका घ्यावी लागते. तो भूमिका आतापर्यंत धीरजने निभावलेली आहे. पण आता पाहूया इक्वेशन आहे 16 चेंडू 38. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा DRS घेण्यासाठी सुमित ढेकले इंटरेस्टेड होता का, हाही प्रश्न आहे. कारण शेवटी नंतर बाकीचे खेळाडू आणि ती चर्चा झाल्यानंतर ते DRS ची ती घोषणा झाली. डिसिजन काय येतोय त्याच्याविषयी नक्कीच नंतर चर्चा करू, परंतु डिसिजन महत्वाचा आहे. टीव्ही अंपायर काय निर्णय देतात हे महत्वाचं आहे. सामना खूपच दोलायमान अवस्थेमध्ये आला. नो बॉल आहे, नो बॉलचा निर्णय आलेला आहे. परंतु ज्या वेळेला ती चर्चा चालू होती त्यावेळेला सुमितला देखील वाटलंच होतं की हा नो बॉल असावा, परंतु नंतर टीमने तो निर्णय घेतला आणि मग त्याने DRS कॉल केला. फ्री हिट बॉल आहे, उघडा डोळे पहा नीट. पुढील बॉल आहे फ्री हिट आणि समोर आहे फलंदाज सुपर हिट म्हणजेच अरविंद राणा सोनू. 7 बॉल मध्ये 10 धावांची खेळी त्याने आतापर्यंत साकारली आहे. पार्टनरशिप बिल्ड होते, परंतु धावा वेगाने कराव्या लागतील. रायनल इतूरला झालं काय हा प्रश्न पडलाय. बॉल ग्रिप करता येत नाहीये आणि हा बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गगनचुंबी षटकार. चांगलं पिक करत असताना व्ही मध्ये खेळून आपला कॉन्फिडन्स अप झालाय, तेच दर्शवणारा षटकार आता अरविंद राणाच्या वतीनं पाहायला मिळाला. त्याची इनिंग बिल्टअप होते, सुरुवात धीम्या गतीने, पण त्यानंतर आता आक्रमक फटके त्याच्या वतीनं संघाची मागणी पूर्ण करताना येत आहेत. धावसंख्येचा वेग वाढतोय, धावसंख्या 41. लेन बॉल होता, लवकर पिक केली ही लेन आणि टिक करत असताना हा षटकार. उंच पुरा असा फटका, उंच पुऱ्या अशा खेळाडूच्या माध्यमातून अरविंद राणा सोनू वर भरोसा आहे हेच दाखवलंय त्याच्या या खेळाने. कारण 8 बॉल मध्ये 16 धावांची खेळी त्याने साकारले. धावा झालेले आहेत आता या षटकाराच्या मदतीने 41 आणि आता 15 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 32 धावा. मागचा जो बॉल होता तो लेग स्पिनच्या अंदाजामध्ये टाकला होता थोडासा वेगाने, परंतु तो लेन बॉल लवकर पिक केला नाही. तर अंपायर ते सांगतायत की बॉल जास्तीत जास्त वेळेला तुम्ही जमिनीवर टाकू नका. दवबिंदूचा परिणाम आहे, त्याचा फायदा तुम्हाला जास्त होणार नाही, तुम्हालाच बॉल ग्रिप करता येणार नाही. आणि त्याच्यानंतर आता ती चर्चा झाल्यानंतर प्रसाद सहस्त्रबुद्धे यांची गोलंदाजांबरोबर परत एक वेळा सामन्याला सुरुवात होईल. डगआउट मध्ये आपण पाहतोय षटकार आल्यानंतर थोडंसं मगाशी टेन्शन होतं, आता ते थोडंसं रिलीज झालंय, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे, कधीही बदलू शकतो. प्रथमेश पाटील तिथे आहेत आणि अंगद पाटील परत एक वेळा गोलंदाज तयार. 15-32. फुल टॉस ऑन साइडला उडवलाय, टायमिंग प्रॉपर आहे. बॉल करतोय हवाई सफर ऑन साइडला. अप्रतिम फटका अरविंद राणा. षटकार. बॅटिंग अरविंदची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेले लगातार 2 षटकार त्यांच्या वतीनं मिळालेत. विकी प्रतिष्ठान या संघाला म्हणतात ना की हे जग त्यांनाच ओळखते ज्यांच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं होतं, आणि रायनलने या अगोदर करून दाखवलं. पण या षटकामध्ये जबरदस्त भन्नाट फलंदाजी अरविंद राणाची. 2 षटकार लगातार. सुमित ढेकले तेच बोलत राहिला गोलंदाजाबरोबर, तू हे काय करतोयस. याच्या अगोदर तू चांगले बॉल टाकले, मगाशी रॉंग वन देखील तू टाकला, परंतु रिस्ट स्पिनर साठी सोपं नाहीये. रिस्ट स्पिनरला बॉल ग्रिप करणे एवढं सोपं नाहीये ज्यावेळेला दबाचा परिणाम जाणवतो या क्रीडांगणावर. आणि रिस्ट स्पिनरचा वापर तुम्ही केला, मनगटी स्पिनरचा वापर केला फिरकीपटूचा, तर तो एवढा फायदेशीर नाही असं दिसतंय. 16 चेंडू 26 धाव. 14-26. शॉर्ट बॉल, परत एक वेळा आखूड टप्प्याचा बॉल. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. रायनेल इतूर बोलतोय, मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई. शॉर्ट बॉल आतमध्ये आला तसाच बाहेर पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हीच तर खासियत आहे. थँक्यू डीजे हंश, चंद्रकांत फुटाणे आणि त्याचबरोबर आमचे डीजे मास्टर विशू.
4 धावा येत आहेत. फलंदाज अरविंद राणा सोनूच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 51 चांगली बॅटिंग अरविंद राणा सोनू. 260 चा त्याचा बॅटिंग स्पटचा बॉल यावेळेला गल्लीमध्ये अडवला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एकदम टो एंडला बॉल लागून कडा घेत असताना गल्लीमध्ये बॉल थांबवलाय. 12 बॉल 21 धावांची गरज आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. GTCच्या माध्यमातून ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग हे स्पर्धा 5वं पर्व आहे. यातच सर्व आहे. अंडर फ्लड लाईट सध्या खूपच रोमांचक सामना इथे रंगतोय. काल देखील शेवटचे 2 सामने प्रचंड रंगले होते आणि हा तर सामना डू ऑर डाय मॅच आहे दोन्ही टीमसाठी, संघ मालकांसाठी. त्याच्यामुळे इथे तुम्हाला चांगला खेळ करावाच लागेल. 12 बॉल 21 धावा. डू ऑर डाय, जसा आपण उल्लेख केला की हा सामना तुमचं सर्वस्व पणाला लावून खेळायचा आहे. तुम्हाला जिंकायचं, तुमच्या संघ मालकाची प्रतिष्ठा जोपासायची आहे. त्याचमुळे आता करायचं आहे तर आताच करायचं आहे, कारण या 12 चेंडूंमध्ये तुम्हाला तुमचं सर्वस्व पणाला लावून कामगिरी करायची आहे. आदरणीय राकेशजी पाटील, आदरणीय विनोदजी पाटील, आदरणीय राजजी पाटील, आदरणीय दिद्याजी पाटील, आदरणीय सागरजी पाटील, आदरणीय सूरजजी पाटील, या सर्व टायगरकर क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक स्वागत. 12 चेंडू 21 ची गरज. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे. मागच्या सामन्यामध्ये 2 षटकं मिळाली होती, ते म्हणजे कपिल केणेला. या वेळेस आता फक्त ते 1 षटक हाताळण्याची संधी आहे. पाहूया ते महत्त्वाचं षटक कपिल केणेच्या वतीने हाताळलं जातंय का. ही पार्टनरशिप आणि त्यामध्ये धीरजचा षटकार आणि त्याच्यानंतर अरविंद राणानेच एक हाती मोर्चा सांभाळलाय या मॅच मध्ये, असं म्हणायला हरकत नाहीये. धीरजने समोर मटका मारला, त्यानंतर अरविंद राणा तसे बॉल फिरत होते तसेच बॉलला फिरवत होता बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राणा लय शान आहे, खूपच चांगली बॅटिंग करतोय. फुल टॉस वर देखील हा षटकार त्याने ठोकला होता. चांगला खेळ केला अरविंद राणाने. परत एक वेळा बॅक टू द क्रिकेट. कपिल केने बीट केलंय, खोलून ठेवलंय बॅटरला. हा बॉल चांगला होता कपिल केनेचा. सरळ बॉल विकेट कीपरच्या आता डॉट. हा मलिंगा याच्याकडे सामना फिरवण्याची क्षमता आहे. बघा किती वेगाने बॉल टर्न झाला. विकेट कीपर चांगल्या पोझिशन मध्ये. एक डॉट बॉल खूप महत्वाचा आणि त्या डॉट बॉलचं महत्व, या षटकाचं महत्व कपिल केने ठाऊक आहे. 11 चेंडू 21 धावा. गोरसाई म्हटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये छाप सोडलेला संघ आहे, तिथला हा गोलंदाज आहे. उलटा फटका. फिल्डर आहे, प्रयत्न इथे सुरू आहे. ओहो कॅच. चांगला झेल. दर्शनने हा झेल टिपलाय. फलंदाज आउट होईल. अरविंद राणा बॅक टू द पॅव्हिलियन. सुमित ढेकले देखील तिथे होता. त्याने सांगितलं दर्शन तू ये लवकर. तो झेल पर्यंत पोहोचला. असं वाटत होतं की सुमित आणि दर्शनच्या मध्ये हा झेल पडेल, परंतु भरपूर मोठं अंतर, ऑलमोस्ट 30 यार्डचं अंतर त्याने कापलं आणि आउट केले अरविंद राणाला. गरज भागवली अरविंदने, पण संघाची गरज पूर्ण केली नाही. अजूनही सामना संपला नाही. वाटलं होतं तो मॅच फिनिशर बनेल, पण तसं काय घडलं नाही. या ठिकाणी कपिल केणेचा अडसर आलेला आहे. विके प्रतिष्ठान या संघासमोर चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. चांगली सुरुवात या षटकाची. इक्वेशन बदललेलं आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे एकंदरीत 52 धावा जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 21. श्रवण डोंगरे आलाय आणि तो आल्या उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न. अपील, स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली, परंतु मगाशी दर्शनने काय तो झेल टिपला. सामन्यामध्ये परत एक वेळा कलाटणी आली आहे, परंतु या मलिंगाने खरोखर कमाल केली आहे. आणि हा पहा तो सोनूचा झेल ज्या वेळा टिपला त्यावेळेला ती चर्चा झाली दर्शन आणि सुमित ढेकले मध्ये. दर्शन सांगत होता सुमितला हा झेल तर तुझा होता दादा, परंतु त्याने खूप चांगला झेल टिपला आणि शेवटी आपण पाहिलं की चित्र बदललं या मॅचचं. अप्रतिम सामना, मजा येते या मॅच मध्ये. 9 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण आहे. श्रवण डोंगरे पायातला बॉल होता, ऑन साइडला बरोबर फ्लिक केलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय, परंतु एकच धाव मिळताना दिसेल. आता फोकस करा मैदानामध्ये, कारण मैदानाच्या आतमध्ये खेळतोय धीरज भोईर. 8 बॉल मध्ये धावा करायच्यात 20. कपिलने या सामन्यामध्ये रंगत आणलेले आहे. जो अडचणीत संघ होता त्या अडचणीला ओळखताना पॅरामाउंट
RMC इन्फ्राटेक या संघाला या सामन्यामध्ये परत घेऊन येण्यासाठी आपली गोलंदाजी किती प्रभावी होती, किती आहे त्याचं प्रमाण त्यांच्या वतीनं पाहायला मिळते. म्हणतात ना की मी यशस्वी होणारच, या विश्वासाने केलेली मेहनत कधीच वाया जात नाही आणि तीच मेहनत कपिल केणेने या षटकात केले. 4 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करून 1 विकेट मिळवले. इक्वेशन बदलते, धावसंख्या 53, जिंकण्यासाठी आवश्यकता आणखीन 20 धावांची. काय बॉल होता हा पा फ्रंट अँगलने बरोबर, जर लागला नसता तर मिडल स्टिक बाहेर होती, परंतु जर तरला महत्व नसतं. हा क्रिकेटचा खेळ आहे म्हणून तर मजा येते या खेळामध्ये. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच, चित्त थरारक सामना, हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना आहे. बीट केलंय समोरून बीट केलंय. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी. काय गोलंदाजी करतोय सध्या तरी कपिल केने. 7 चेंडू 20 धावांची गरज. तुमची किंमत केव्हा वाढते, जेव्हा तुमच्यासाठी प्रेक्षक टाळ्या वाजवतात, तुमच्या खेळावर प्रेक्षक भरोसा ठेवतात आणि तोच भरोशाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कपिल केनेचा शेवटचा एक बॉल बाकी या षटकातला. 7 चेंडू 20 धावा. परत एक वेळा कपिल केने गोलंदाजीसाठी. शेवटचा बॉल आहे. 7 चेंडू 20 धावा. धीरज भोईर आहे समोर. धीरजच्या बॅट मधून फटका परत एक वेळा फसला. एकच धाव घेईल का हा प्रश्न आहे. हो, एकच धाव घेतली आहे, स्ट्राईक ठेवली आहे. मागच्या वर्षी देखील हा जो खेळाडू होता कपिल केने हा पॅरामाउंट मध्येच खेळला आणि अजूनही मला तो सामना आठवतोय. त्याही सामन्यामध्ये कपिल केनेने अशीच गोलंदाजी केली होती आणि पॅरामाउंटला मॅच मध्ये आणलं होतं. आणि पहा, मी मगाशी देखील उल्लेख केला होता की सुमित ढेकले हा सामना कधी सोडत नाही, तो शेवटपर्यंत मॅच मध्ये असतो, म्हणूनच तो खेळाडू चर्चेमध्ये असतो. आणि आता आपण पाहतोय या मॅच मध्ये कमबॅक झालंय पॅरामाउंट RMC इन्फ्राटेकचं. काय गोलंदाजी केली, एक झलक पाहूया त्या मागच्या षटकाची, कारण कपूने अप्रतिम गोलंदाजी दाखवली. पहिला बॉल अरविंद राणाला खोलूनच ठेवला होता, त्याच्यानंतर उलटा फटका सजवला. झेल चांगला पाहायला मिळालेला होता आणि तिथे पाहिलं आपण दर्शनने हा झेल टिपला. मॅचची कहाणी बदलली. आल्याला श्रवण डोंगरेने परत उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, नॉट आउट दिला अंपायरनी आणि त्याच्यानंतर हा पायातला मिडल स्टिकचा बॉल ऑन साइडला खेळला, तिथे सिंगल आली. धीरजलाही देखील शांत ठेवलं. पुढच्या 2 बॉलवर एकच धाव आली आणि काय गोलंदाजी दाखवली आहे कपिल केनेने. मागच्या ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च केल्या 2 आणि 1 फलंदाजाला बाद केलं. आता बॉल शिल्लक आहे 6 आणि 6 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत 19 रन फ्रॉम 6. दर्शन पाटील बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. 4थं षटक जे नव्हतं पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक संघाच्या बाजूने, पण कपिल केनेने करून दाखवलं आणि माझ्यावर का भरोसा ठेवायला हवा तोच त्याने खेळ गोलंदाजीचा सादर केलेला आहे. मागच्या षटकाला अॅनालाइज केलं. विकेट, 3 डॉट, 2 सिंगल आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा दोन्ही संघ आता एकाच स्थानावर आहेत. शर्यत जिंकेल कोण, त्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या 5 मिनिटात सापडेल. पुढचे 6 चेंडू एका संघाला बनवायच्यात 19, एका संघाला अडवायच्यात 19. हा मॅप तुम्हाला पाहायला मिळतोय ऑन स्क्रीन. दोन्ही संघांचं अॅनालिसिस प्रत्येक षटकामध्ये दोन्ही संघांनी काय काय केलं त्याचं कंपॅरिझन तुम्हाला पाहायला मिळालं. 53 धावा झाल्यात आणि पहा 5 ओव्हर नंतर काय परिस्थिती होती दोन्ही टीमची. एक्झॅक्ट सेम लेवलला होते दोन्ही संघ. फुल टॉस बॉल. परत एक वेळा टायमिंग फर्स्ट आहे धीरजचं. बॅट मधून मोठे फटके येताना दिसत नाहीयेत आणि ते फक्त एकच धाव मिळताना दिसेल. आता 18 करायचे आहेत, म्हणजेच काय 3 षटकार मारावे लागतील. श्रवण डोंगरेचं नाव चर्चेमध्ये येईल का, धीरज भोईर मोठे फटके मारेल का, परंतु समोर देखील पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक आहे, विशाल पाटील यांचा संघ आहे. मॅच मध्ये ट्विस्ट सातत्याने कायम आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगेल. कुठला संघ कोणाला ओव्हरटेक करेल त्या सर्व गोष्टींकडे आपण लक्ष घालतोय. पहिल्या बॉलवर सिंगल मिळाले, शेवटचे 5 बॉल्स 18 धावा. मागचा सामना श्रवणसाठी चांगला राहिला होता, त्याचमुळे त्याच्यावर भरोसा ठेवलेला आहे फलंदाज धीरजने. 5 चेंडू 18. आणि काल आपण पाहिलं महेंद्र बागे, माइटी महेंद्रने असाच सामना फिनिश केला होता. आता पाहूया त्या सामन्याची आठवण परत एकदा होते का. फुल टॉस. परत एक वेळा हा फटका मोठा फटका कन्वर्ट करू शकलेला नाहीये श्रवण डोंगरे, त्याच्यामुळे एकच धाव मिळताना दिसेल. आता बॉल शिल्लक आहे 4 आणि 4 बॉल मध्ये धावा करायच्या 17. 4 चेंडू 17 धावा. हे फ्रस्ट्रेशन आता श्रवणच्या चेहऱ्यावर दिसते, कारण या फुल टॉस बॉलवर जास्तीत जास्त धावा तो गोळा करू शकला असता, पण आता वेळ निघून गेलेली आहे. आता वेळ आहे काहीतरी करून दाखवण्याची. त्यासाठी सज्ज आहे धीरज स्ट्रायकर्स एंडला. 4 चेंडू जिंकण्यासाठी 17. पॅरामाउंट RMC इन्फ्रासाठी ही स्पर्धा नेहमीच चांगली राहिली आहे. चांगला खेळ त्यांनी दरवर्षी केलाय. पाहूया काय करतात यावर्षी. फुल टॉस आणि आता बॅट फिरली आहे. आता टाइम
आणखीन एक फुल टॉस, सातत्याने फुल टॉस तो हाताळत होता आणि आता ती रिस्क होतीच आणि आता त्यावर फायदा उचलला धीरजने. सिक्वेशन आता बदललेलं आहे, धावसंख्या जाते ती म्हणजेच 62 वर. जिंकण्यासाठी 3 चेंडू 11 धावांची गरज. आणि ही फ्रेम खूप काही सांगून जाते. धीरजने तो षटकार मारला परंतु याने चेहऱ्यावर हात नेले. हा क्रिकेटचा खेळ आहे, कारण याच्या अगोदर सेलिब्रेशन केलं होतं त्याने. त्याला वाटलं की नक्कीच चांगले बॉल टाकलेत, विकेट देखील मिळू शकते, परंतु तसं नाहीये. हा क्रिकेटचा खेळ आहे. दर्शने फिल्डिंग देखील चांगली केली होती, परंतु आता या मॅच मध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि 3 बॉल मध्ये 11 धावा. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना इथे रंगत असताना जीटीसीच्या माध्यमातून TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. हृदयाची धडधड वाढते, अंगावर शहारे आणणारा सामना तुम्ही पाहताय. गोलंदाजावर आता नक्की प्रेशर असेल, परंतु मागचे काही फुलटॉस बॉल आपण पाहिले, तिन्हीच्या तिन्ही ऑलमोस्ट फुलटॉस होते या ओव्हरचे आणि 3 बॉलवर 8 धावा आलेले आहेत. आता समीकरण आहे 3 चेंडू आणि 11 धावा. धीरज भोईर तयार. फुलटॉस बॉल, चौथाही फुलटॉस बॉल आहे. म्हणजेच आतापर्यंत या दर्शनने 4च्या 4 फुलटॉस बॉलच टाकलेले आहेत. धीरजने 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि आता या मॅच मध्ये समीकरण आहे 2 चेंडू आणि 9 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. परत एकूला आठवण होते मला गॉडसन किकाची. हेच ते ग्राउंड आणि असंच समीकरण आणि त्या गॉडसन किकाने हा सामना फिनिश केला होता याच ग्राउंडवर. 2 चेंडू 9ची गरज आहे. अवघड काम आम्हाला जड जात नाही, असंच धीरजने आतापर्यंत करून दाखवलेला हा तुम्हाला डगआउट पाहायला मिळतोय VK प्रतिष्ठानचा. आणि पाहूया या ठिकाणी सर्वांच्या चेहऱ्यावर मात्र आशा आहे की आमचा संघ जिंकणार, पण पाहूया कोणता संघ जिंकणार. त्यासाठी पुढची 2 ते 3 मिनिटं खूप महत्वाची आहेत. स्ट्रायकर्स एंडला धीरज जो 19 ओव्हर पोहोचलाय. श्रावणची 2 धावांची साथ त्याला मिळते. 2 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 2 बॉल 9 धावा. व्हॉट अ मॅच. उडवल्या बॉल समोर 2 धावा होतील का हा प्रश्न आहे. 1 झालीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो चुकलाय. 2 झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का. नाही 2 धावा मिळालेल्या आहेत. आता शेवटचा 1 बॉल आणि एका बॉल मध्ये धावा करायच्या 7. टेन्शन वाढलंय तिकडे. प्रथमेश पाटील, अंगद आणि सगळे खेळाडू सध्या उभे झालेले आहेत. ते मगाशी बसलेले होते आणि आता मात्र या मॅचची कहाणी बदलली आहे. ऋतिक देखील काहीसा मेसेज देतोय की धीरज तू करू शकतो. धीरज तू आतापर्यंत थांबलाय. धीरज तू सामना फिनिश कर. परंतु दुसऱ्या बाजूला सुमित काय करतोय. सुमित गेलाय गोलंदाजाकडे. तो सांगतोय आता दर्शनला की तू आतापर्यंत सगळे फुलटॉस बॉल टाकले. आता स्वतःशी बोल आणि स्वतःला सांग की मला शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकायचा आहे. मला हा सामना जिंकून द्यायचा आहे. जितका गरमागरम चहा आमच्या कॉमेडी डेस्कवर आहे तितकाच गरमागरम सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे. हा आहे पॅरामाउंट RMC इन्फ्राटेकचा डगआउट. अजूनही जिंकायचंय, पुढे जायचंय, त्यासाठी पुढचा बॉल महत्वाचा आहे. सुपर ओव्हर होईल की सामना जिंकेल तो म्हणजे पॅरामाउंट RMC इन्फ्रा. या ठिकाणी आपण पाहणार आहोत. शेवटच्या 1 बॉलवर सामना येतोय. मागच्या 71 चेंडूवर काय झालंय फरक पडत नाही. हा पुढचा बॉल दोन्ही संघांसाठी महत्वाचा. पण मला हा प्रश्न पडला, ऋतिक पाटील मैदानामध्ये पाणी घेऊन जाऊन सांगतोय काय. सिक्सरच मारायचं आहे, कारण याच्यानंतर तुमच्याकडे पर्याय नाहीये. सिक्सर नाही मारला तर तुम्हाला घरचा रस्ता पकडायचा आहे, गाड्यांना सेल्फ मारायचं आहे. आणि आता या मॅचची कहाणी अशी आहे, शेवटचा 1 बॉल, एका बॉल मध्ये 7 धावा करायची आहे. धीरजला माहिती आहे सिक्सर मारला तर पुढे कुठेतरी प्रवास सुरू राहील, अन्यथा दारावे गावाच्या दिशेने आपल्याला ट्रॅव्हलिंग सुरू करायची आहे. 1 बॉल, एका बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. इथे जर षटकार लागला तर पहिली सुपर ओव्हर सीझन 5 ची आपल्याला पाहायला मिळू शकते. परंतु मी प्रेक्षकांना विनंती करेन, तुम्हाला हा सामना आणि TDPL ची स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी. 1 बॉल 7 धावा. लेग स्टंपच्या बाहेर कहाणी में ट्विस्ट. परत एक वेळा तो गॉडसन किका आठवलाय मला, कारण असाच तो सामना होता, अशीच ती लढत होती आणि असंच टेन्शन वाढलं होतं डगआउट मध्ये. आता देवाचा धावा होईल, प्रार्थना होतील आणि दशरथ पाटील असते तर नक्कीच बोलले असते. आता मात्र देव पाण्यात ठेवलेत दोन्ही टीमने, कारण आता हा सामना आहे. 1 बॉल 6 धावा. धीरजने जर षटकार मारला तर इथून 365 दिवस 6वा सीझन जोपर्यंत होईल या TDPL चा तोपर्यंत धीरज या नावाची चर्चा, जशी मी गॉडसन किकाची करतोय तशी धीरज या नावाची चर्चा होईल. आणि हाच तो धीरज. 12,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. 1 बॉल 6 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये सगळे प्रेक्षक आपल्या जागेवर उभे झालेले आहेत. अप्रतिम लढत.
काय सामना रंगलाय, कालपासून हृदयाची धडधड वाढते. 1 बॉल 6, परत एकूला धीरज थांबलाय, मगाशी गोलंदाज थांबला, आता धीरज थांबला. हे बॅटल तर पाहायला मिळतं. हे बॅटल आपण T20 मध्ये पाहिलं, इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये. कारण तुम्ही जर असं कराल तर आम्ही देखील करू शकतो, हे धीरजने सांगितलंय. धीरज परत एक वेळा शांत होतोय, स्वतःशी बोलतोय आणि परत तो तयार झालाय. 1 बॉल 6 धावा, फुल टॉस. ओ धीरजचा फटका फसलाय, फिल्डर आहे, व्हाट अ कॅच. सामना इथे संपलाय. पॅरामाउंट RMC इन्फ्राटेकने ही लढत जिंकले, परंतु टीव्ही अंपायरची मदत इथे नक्की घेतली जाईल. कारण फुल टॉस बॉल होता, चेक केलं जाईल हा नो बॉल आहे का, हा बीमर आहे का. कारण आता अशी कंडिशन आहे या संपूर्ण मॅच मध्ये, ज्यांना हाय बीपी हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल त्यांच्यासाठी हा सामना नव्हता. कारण आमची देखील बीपी वाढली आहे या मॅच मध्ये. पाहूया डिसिजन काय येतोय टीव्ही अंपायरचा. खूप महत्वाचा क्षण दोन्ही संघांसाठी. खर तर एक तरतूद असते DRS ची, ती तरतूद वापरली जाते. पण पाहूया निकाल नेमका काय येतोय. आता पाहूया डिसिजन येईल, डिसिजन येईल. आणि सुमीच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. हा पास साइड अँगल व्ह्यू, इथून सगळे चित्र स्पष्ट होईल. मग परतीचा प्रवास सुरू होईल का नो बॉल येईल, असे अनेक प्रश्न आहेत. धीरज बॅटिंग करतोय, फुल टॉस बॉल होता आणि हा बॉल कुठे लागलाय हे दिसल्यानंतर मात्र सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. ही फेअर डिलिव्हरी आहे, धीरजला जावं लागेल. फुल टॉस बॉल हुकला धीरज आणि ऑन साइडला काय झेल टिपलाय तिथला क्षेत्ररक्षक अप्रतिम कामगिरी करणारा होता. आणि आता दोन्ही टीम हस्तांदोलन करायचंय. लक्षात घ्या, मी मगाशी देखील तुम्हाला सांगितलंय या स्पर्धेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे हस्तांदोलन. त्याच्यामुळे दोन्ही टीम ऑन साइडला फुल टॉस बॉल होता, परंतु प्रेक्षकाने काय केलं हाही प्रश्न आहे तिथे. मला वाटतं एक प्रेक्षकही पडलाय तिथे सेलिब्रेशनच्या नादात. काय झेल टिपला होता तिथे. ओ तो पहा, प्रेक्षक पहा, मागून आलाय. फट्टा पोस्टर निकला हिरो असं चित्र होतं. मागून एक प्रेक्षक ग्राउंडच्या आतमध्ये पडला, परंतु जल्लोष सुरू राहिला. पॅरामाउंट RMC इन्फ्रा विशाल पाटील यांचा संघ इथे